जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. लाईट, कॅमेरा, फेम. स्टार आणि ऍक्टर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. दिगंबर नाईक हा ऍक्टर आहे. दिगंबर नाईक हा एक रंगभूमीवर सतत वावरण्याची धडपड करणारा नट आहे. माझा मुलगा खूप अडकलाय म्हणून तिच्या आईने व्हिडिओ टाकला, पंतप्रधान मुख्यमंत्री मला मदत करा. म्हणजे मला काय म्हणायचं की दिगंबर नाईकचं नाव नका घेऊ. त्या क्षणी ज्या माणसाने मदत केली त्याचं नाव घ्या. तेव्हा एक फार मोठे दिग्दर्शक मला म्हणाले काय पाहिजे ते माग. म्हटलं एखादं नाटक सर. डन. आजपर्यंत त्यांच्यावर मी काम नाही केलं. त्यांनी मला कुठच्याही प्रोजेक्टमध्ये घेतलं नाही ज्यांचं नाव चंद्रकांत कुलकर्णी. कदाचित त्यांना असं वाटत असेल की ते ज्या स्टाईलची नाटकं करतात ते करण्याची माझी पात्रता नाही. केदार शिंदे कधी दिसला मिठी मारणार, पण आजपर्यंत मी त्याच्याकडे कधीच काम केलं नाही. ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये रिॲक्ट होणारी लोक आवडत नाही. एक वेळ समोर गोड बोलून मागणं वाईट बोलणारी लोक पण आवडतात. आता काही लोक आहेत ना की वाईट वाटतं ना म्हणजे समोर भेटल्यावर मिठ्या मारणार. अरे तुझ्यासारखा ऍक्टर नाही यार दिग्या यार. आपली ही जी पूर्ण इंडस्ट्री आहे किंवा हे आहे, हे रंगलेल्या गालाचे मुके घेणारे लोक आहेत. माझ्याकडे येणारं काम माझ्याचकडे येणार आणि जे माझ्याकडे येणार नाही ते काम माझ्याकडे कधीच नाही येणार. मी त्याच्यासाठी किती काही केलं, आदळापट केली तरी माझ्याकडे येणार नाही. कसं होतं की आपल्याकडे जेव्हा काम नसतं आपण स्ट्रगल करत असतो, आपण एका वड्याबरोबर 2 पाव खात असतो, आपण फुटपाथवर झोपत असतो, हे कोणाला माहीत नसतं. पण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर आपण दिसायला लागतो तेव्हा एका वड्याबरोबर 2 पाव खाताना ज्या मित्राला आपण फोन केला त्याने माझा फोन नाही उचलला, तो मित्र तेव्हा असं म्हणतो आता मोठं झालो ना, जेव्हा आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो, आम्ही नटराजाला नमस्कार करतो, त्याच्यानंतर तुम्हाला नमस्कार करतो, दुसरा मान तुमचा, पहिला देवाचा, दुसरा तुमचा, तर तो सन्मान तुम्हाला घेता यायला पाहिजे. आता मी जेव्हा स्टेजवर असतो आणि वाजला मी एन्जॉय करतो, हा माझा स्वभाव आहे. असतात चिडला तर मी बघा म्हणजे असतात त्याच्या जागेवर ठीक आहे, पण नट म्हणून जर मला विचारलं तर माझं पण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि मी असं नाही सांगणार माझं अमुक झालं म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो, तमुक झालं ते लोक सांगतात, काही नाही, मला खाज होती. मी जो इथपर्यंत आलोय ना याच्यात क्रेडिट गोज टू माझी बायको. जेव्हा जेव्हा मी असा माझ्यावरती प्रसंग आला किंवा मी असा खचलोय तेव्हा ती मला म्हणे नाही होईल रे. आणि फक्त दुःख एवढंच आहे की माझ्या आईची खूप इच्छा होती की मला पडद्यावर बघावं, पण ती बघू शकली नाही. ते एवढं दुःख आहे. बाकी म्हणजे मी बोलणार नव्हतो पण मला आता बोलायचंय, म्हणजे मी सांगतो. प्रत्येक टाळ्यांच्या आवाजामागे एक कहाणी असते, जे कदाचित कॅमेरा मागे असते. बरेच जण त्या कहाणीला अक्षरशः बघतही नाही, पण तरीही तो आवाज घुमत राहतो आणि असा घुमतो की प्रेक्षक ती कहाणी ऐकण्यासाठी उत्सुक होतात. आणि असाच हा शो आहे बिहाइंड द फेम. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे अँड वेलकम टू बिहाइंड द फेम. आज आपल्या या शोमध्ये पहिलाच मान मी ज्यांना दिलाय ते आहेत ज्यांनी रंगमंचापासून सुरुवात केली, पण ते आता कुठे हरवलेत, कुठे आहेत हे अजूनही माहिती नाही आहे. प्रेक्षकांनी त्यांना बरेच मेसेजेस केले की सर तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या. पण आता ते खऱ्या हक्काने म्हणू शकतायत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि ते पुन्हा आलेत. दिगंबर नाईक आज माझ्यासोबत आहेत. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. वेलकम टू इट्स मज्जा. थँक्यू. कसे आहात आणि कुठे होता तुम्ही? मी खूप मस्त आहे आणि मी आहे तुमच्यामध्येच आहे. कसं आहे की आता मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात हा माझा दुसरा किंवा तिसरा इंटरव्ह्यू असेल. मी फार इंटरव्ह्यूमध्ये अवॉर्ड फंक्शन्स, पार्टीज असं मी फार इन्व्हॉल्व्ह होत नाही. त्यामुळे मी कदाचित तुम्हाला दिसत नसेल, पण मी तुम्हाला लवकरच दिसणार आहे. ते खूप आगळ्या वेगळ्या अशा एका शोमध्ये. मी आत्ताच सांगत नाही त्या शोचं नाव, पण अस्सल मालवणी शो आहे आणि तुमच्या काळजाला हात घालणारा शो आहे. आणि तो बघितल्यानंतर 100% तुम्ही असं म्हणाल की अच्छा ठीक आहे, हे भाग परत आपण बघूया. आणि ज्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी तो शो केला आहे किंवा ज्या दिग्दर्शनाच्या अंडर मी तो शो केला आहे, तर त्या प्रोडक्शन हाऊसला ऑडियन्स म्हणून, प्रेक्षक म्हणून, मायबाप रसिक प्रेक्षक माझे जे आहेत ते 100% सांगतील की या शोचे अजून भाग होऊ दे आणि लवकरच तो तुमच्या भेटीला येईल.
अगदीच. खूप मस्त त्या प्रोजेक्टबद्दल गप्पा मारूच किंवा येणाऱ्या काळात त्या प्रोजेक्टबद्दल सगळेच बोलतील. बरोबर. पण हं. आज मी तुमच्यासोबत गप्पा मारायला तुम्हाला इथे बोलवलंय. दिगंबर नाईक हे नाव आम्ही ऐकलं किंवा आम्ही वाचलं किंवा बघितलं तर आमच्या समोर एक कॉमेडी करणारा कलाकार डोळ्यासमोर येतो. बरोबर. कारण लहानपणापासून आम्ही तेच बघत आलोय किंवा ही पिढी जर दिगंबर नाईक हे नाव त्यांच्या समोर दिलं तर त्यांना तीच ओळख आहे. बरोबर. पण आज जर मी दिगंबर नाईक इज इक्वल टू एक शब्द जो स्वतःला डिस्क्राईब करणारा असेल तर तो काय असेल? दिगंबर नाईक हा ऍक्टर आहे बेसिकली. स्टार आणि ऍक्टर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. दिगंबर नाईक हा ऍक्टर आहे, दिगंबर नाईक हा एक नट आहे. आणि दिगंबर नाईक हा सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या मायबाप प्रेक्षकांचा रंगभूमीवर सतत वावरण्याची धडपड करणारा नट आहे. अगदीच. त्यामुळे मी वर्षातनं एक नाटक करतोच. हम्म. म्हणजे माझं सुप्रसिद्ध माइलस्टोन असं मी नाटक केलं आहे, जे मच्छिंद्र कांबळे आमचे बाबूजी ज्यांनी सातासमुद्रापलीकडे नेलं होतं. मला जसं जमेल जसं पेलेल तसं पेलत पेलत मी पण ते सातासमुद्रापलीकडे नेण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते शिवधनुष्य पेलवण्याचा प्रयत्न करतोय. मी अजून एक नाटक केलं होतं ज्या नाटकाचं नाव आहे इच्छा माझी पुरी करा. ते पण माइलस्टोन नाटक, म्हणजे दादा कोंडके, म्हणजे आपण टच पण नाही करू शकत, तिथे आसपास पण पोहोचू शकत ते नाटक. तर बेसिक नाटकात रमणारा कलाकार असल्यामुळे कदाचित तुमचा पहिलाच प्रश्न असा होता की कुठे आहात तुम्ही. कारण आता सोशल मीडिया आलंय, युट्यूब झालंय, त्याच्यानंतर इन्स्टा असेल, फेसबुक असेल, म्हणजे सोशल समाज माध्यमाला खूप प्राधान्य देणारं सध्याचं ऑडियन्स आहे किंवा रसिक मायबाप प्रेक्षक आहे किंवा तरुण वर्ग आहे, युवा आहे. नाटकाकडे फार कमी त्यांचा ओढा असतो. नाटकं फार कमी लोक बघतात. जी लोक नाटकं बघतात त्यांना माहिती आहे मी कुठे आहे, किंवा माझं सतत काही ना काही चालू असतं. म्हणजे तुम्ही कुठचाही चॅनल लावलात तर कदाचित रिपीट टेलिकास्ट असेल किंवा आधी केलेलं काहीतरी असेल, आधी केलेले रियालिटी शो असतील, हे दिसत असतात. फक्त मी असा म्हणजे एखादी आत्ता दैनंदिन मालिका चालू आहे किंवा एखादी जाहिरात आहे किंवा एखादा असा शो चालू आहे, अशामध्ये कुठेतरी दिसत नसलो तरी मी आहे, मी तुमच्यातच आहे. फक्त तुम्ही शोधा म्हणजे मी तुम्हाला सापडेल. अगदीच. पण सर मला म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हा तुमचा दुसरा का तिसरा इंटरव्ह्यू असेल, तर उद्या समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्यावर काही अभ्यास करायचा असेल किंवा तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर हा पहिला पॉडकास्ट असेल जिथे तुम्ही व्यक्त होणार आहात. म्हणूनच सुरुवात करते की मला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. दिगंबर नाईक या क्षेत्रात आलेच कसे? कारण का कोकणातला एक मुलगा इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतो आणि तो इतका प्रसिद्ध होतो, तर ही सुरुवात कशी झाली? नाही, ऍक्च्युली कसं आहे की माझ्या आई आणि वडिलांची खूप इच्छा होती की मी टीव्हीवर दिसावा. कारण म्हणजे मी 1988 मध्ये मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मी त्याच्या आधी ITI मध्ये रत्नागिरीमध्ये एक डिप्लोमा कोर्स केला होता. मग त्याच्यात मी महाराष्ट्रात पहिला आलो. मग त्यामुळे असं NCT नॅशनल काउन्सिल ट्रेनिंग फॉर व्होकेशनल ट्रेनिंग म्हणून एक परीक्षा असते, ती परीक्षेचं केंद्र होतं अंबरनाथ. आणि मी कोकणातला, तळ कोकण, मला काही माहित नव्हतं, मुंबई माहित नव्हती, गावाच्या बाहेर कधी गेलो नव्हतो, तालुक्याच्या बाहेर पण मी कधी गेलो नव्हतो. म्हणजे मी आपल्या थिएटरमध्ये जाऊन जे आपण फिल्म बघतो किंवा चित्रपट बघतो ते सुद्धा फार तेव्हा बघितले नव्हते. फक्त एक असं वाटलं होतं की मला कलेची खूप आवड होती आणि लहानपणापासून ते असतं ना अॅन्युअल फंक्शन्स असतात शाळेत किंवा स्कूलमध्ये किंवा मग मी ITI ला जिथे होतो, रत्नागिरी ITI ला, तिथे त्याच्यामध्ये खूप भाग घ्यायचो. मला आवड प्रचंड होती. आणि मी कोकणातलो असल्यामुळे तुमका माहित आहे की आमच्याकडे दशावतार ह्या खूप फेमस आहे. आणि दशावतार म्हणजे यक्षगान नंतर इल्लाला, हिंदूंची संस्कृती, हिंदूंचा पुराण आणि हिंदू देवदेवतांका टिकवून ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न करणारी जर खयची संस्था असतात तर त्याचं नाव आहे दशावतार. आणि 10 अवतार आहेत त्याच्यात जे दाखवण्याचा लोक प्रयत्न करतात. पहिला मत्स्य कुर्म वराह, चौथा नरहरी, वामन परशु, राम 7वा, 8वा श्रीहरी, 9वा बौद्ध, 10वा कल्की. हे मी काय सांगितलं कारण दशावतार बघितल्यामुळे आम्हाला आलंय. ते बघून, त्या दशावतारांना रंगताना बघून, त्यांचा परफॉर्मन्स बघून आम्हाला कुठेतरी असं वाटायचं की ऍक्टर व्हावं. तुम्ही कोकणामध्ये गेलात ना, कोकण ही रत्नांची खाण आहे. तुम्ही जर बघितलात तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे सर्वोच्च पदावरती किंवा सर्वोच्च बिंदू गाठलेली लोक आहेत ना, हे कोकणातली आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विचार केला तर आपण क्रिकेटपासून सुरुवात केली, सुनील गावस्कर आहेत, दिलीप वेंगसरकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत. तुम्ही कला क्षेत्रामध्ये आलात समजा, दामोंड मालवणकर आहेत, त्याच्यानंतर विनय आपटे आहेत, असे मच्छिंद्र कांबळी आमचे, असे अतिरथी महारथी कोकणातले. म्हणजे जर तुम्ही कोकणातली लोक कलाकार म्हणून शोधायला गेलात
तर साधारणपणे म्हणजे आताच्या पिढीमध्ये पॅडी कांबळे आहे, सिद्धार्थ जाधव आहे, मी आहे, दिगंबर नाईक आहे, खूप लोक असे आहेत. तर कोकणातले इतके लोक आहेत ना, म्हणजे विनय काकाने तर त्याला तर द्रोणाचार्य म्हणायचे ना लोक. जे आता जे इकडे तिकडे इंडस्ट्रीमध्ये बरेचसे एकलव्य जे दिसत आहेत ते त्या द्रोणाचार्याच्या हाताखाली तयार झालेले, ज्यांचं नाव विनय आपटे. ती स्कूल होतं, शाळा होती. खूप असे कोकणातले लोक. त्याच्यानंतर तुम्ही साहित्यामध्ये आलात, मधु मंगेश कर्णिक आहेत, अमू मराठी आहेत, जयवंत दळवी आहेत. आणि दोन्ही जर म्हणजे पहिलं कसं होतं की रत्नागिरी जिल्हा होता पूर्ण, आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे. दोन्ही एकत्र आणणे आणि फक्त कोकण म्हटलं तर पु ल देशपांडे आहेत. मी म्हणजे नावं घेऊन थकेन, एवढी नावं आहेत. प्रल मयेकर आहेत, जे नाटककार फार मोठे होऊन गेले. गंगाराम गवणकर आमचे, गंगाराम गवणकर काकांनी तर म्हणजे कसली एकापेक्षा एक नाटक, म्हणजे असे खूप लेखक आहेत. म्हणजे आता कला झालं, क्रीडा झालं, साहित्य झालं. अजून तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये समजा गेलात, अजून वेगळं कुठचं जर क्षेत्र तुम्हाला टेक्निकलमध्ये जर तुम्ही गेलात, तर टेक्निकलमध्ये सुद्धा आमचे दादा मालवणकर म्हणजे फार मोठे कॅमेरामॅन, म्हणजे राकेश सारंग आहेत. तू किती नावं आपण घेऊ ना, तर राकेश सर पण तिकडचेच आहेत. म्हणजे मालवणी खजिना आहे. म्हणजे लालनताई सारंग केवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस होत्या, कमलाकर सारंग केवढ्या मोठे, म्हणजे खूप मोठमोठे लोक जे आहेत ना, मालवणी लोक, म्हणजे बाळधुरी आहेत आमची. म्हणजे काही नावं कदाचित तुम्हाला माहित पण नसतील. तर अशी खूप लोक आहेत. तसंच दशावतारामध्ये पण फार मोठे मोठे लोक होऊन गेले, ज्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. माझा अत्यंत जवळचा मित्र सुधीर कळिंगण असेल, त्याच्यानंतर राष्ट्रपती पारितोषिक ज्याला मिळालं. तर अशी बरीचशी जी लोक आहेत, ओमप्रकाश चव्हाण ज्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं, अशी बरीचशी लोक आहेत. मी खूप असे दशावतारी आहेत, कलावंत आहेत, नाटककार आहेत, संगीतकार आहेत. संगीतकारांमध्ये बघा अजित परब आमचा, कॅमेरामध्ये महेश लिमये, खूप मोठी खूप सगळी नावं आमच्याकडेच येत. याचा मला अभिमान आहे. म्हणजे मला खूप असं बरं वाटतं, मी जरी त्यांच्याबरोबर काम नाही केलं त्यांच्याबरोबर, किंवा ते एखादा आता महेश लिमये एखादा प्रोजेक्ट करतात आणि त्यांनी समजा मला त्याच्यामध्ये नाही घेतलं, मला दुःख नाही, पण माझ्या कोकणातला माणूस काहीतरी करतो ना, ह्याचं खूप असं भरून येतं आणि खूप चांगलं वाटतं. पण कधी कधी गडबड कशी होते की म्हणजे तुम्ही आता संगीत क्षेत्रामध्ये मी जे म्हणतो, संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा अतिरथी महारथी आहेत आपल्याकडचे लोक, लेखक आहेत, प्लेयर्स आहेत, काय म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये सामावून जाणारे कोकणातले खूप लोक मोठे आहेत, पण सगळे डाऊन टू अर्थ आहेत बघा. अगदीच. का म्हणजे जमिनीवरचे. आता काही लोक हवेत जातात, त्याला आपण काय खाली नाही आणू शकत, पण मला असं वाटतं. आणि हे आम्ही सगळं जे म्हणजे मी जो आता इथपर्यंत पोहोचलो, तो मी त्यांना बघून दशावतारांना तेव्हापासून वाटलं तर ऍक्टर व्हावं. आणि माझ्या आईची इच्छा होती बेसिकली, वडिलांची, की पण कोकणात कसं आहे माहिती आहे ना, की आता खूप पिढी सुधारली. पूर्वी कसं हे काम करायचं, ऍक्टर व्हायचं म्हणजे भीक मागायचे धंदे. म्हणजे माझ्या घरात पण माझे भीक मागायचे धंदे आहेत. शिक ना, शिक्षण घे, नोकरी कर. कोकणातला माणूस इकडे यायचा, गिरणीमध्ये नोकरी करायचा, मग एक लग्न झालं, त्याला मुलं झाली की चाकरमनी गावी जायचं, एवढंच होतं लाईफ. पण आता कसं झालं की आता सगळ्या क्षेत्रांमध्ये लोक जायला लागले. माझ्या आईची इच्छा होती म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि मी ITI केलं. ITI केल्यानंतर मी डिप्लोमा केला फाउंडर टेक्नॉलॉजी. मग मी प्रीमियर ऑटोमोबाईलला होतो. मग प्रीमियर ऑटोमोबाईलला असताना एकदा मला सुनील तावडे नावाचे एक कलाकार आहेत, मग मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे, तर ते माझ्याकडे यायचे आमच्या प्रीमियरमध्ये. मग तिकडच्या काही लोकांनी सांगितलं, अरे ह्याला काहीतरी बघ ना, हा सारखा धडपडत असतो, हौशीमध्ये करत. तर त्याच्याबरोबर मी आहे ना काम फत्ते नावाची पहिली सिरियल केली. तर ती सिरियल जेव्हा मी केली तेव्हा मी मापमध्ये उभा होतो. म्हणजे मला वाक्य पण नव्हतं की असा कॅमेरा फिरला की मी खूप लोकांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही डोळे बंद करून उघडले की मी दिसणारच नाही, एवढंच काम होतं माझं. मग त्या प्रोडक्शनवाल्याने पण सांगितलं, सगळ्यांना सांगून ठेवा घरी, डोळे बंद करू नका, संपेपर्यंत उघडेपर्यंत दिसायचं. पण तेव्हा वाईट वाटलं. पण मला आता ते पटतंय की स्ट्रगल जे असतं ना, आपण सतत मेहनत करत राहतो, मेहनत का फल मिठा होत आहे असं म्हणतं. तर तसं करत करत माझ्या आईची इच्छा होती. मग मी 1996 साली पहिलं नाटक केलं, ज्या नाटकाचं नाव होतं आयुष्य असंच जगायचं असतं. ओके. आणि तिथून माझी प्रवासाला सुरुवात झाली. 1996 ते आज 2026. मग आयुष्य असंच जगायचं असतं. मिस्टर नामदेव म्हणे नावाचं नंतर मी जे नाटक केलं, तिथून माझ्या आयुष्याला खरा टर्निंग पॉईंट आला. आणि मी आता जो म्हणजे प्रसिद्ध आहे किंवा मला ओळखतात, त्याच्यात सुनील तावडेचा जेवढा हक्क आहे तेवढाच अतुल परचुरेंचा हे आहे. म्हणजे माझ्या ह्या सगळ्या प्रवासावर मध्ये सिंहाचा वाटा आहे. अतुल परचुरेंबरोबर मी पहिलं नाटक केलं, जे आमची ओळख पण नव्हती. मग त्या नाटकात आम्ही एक 300-350 प्रयोग केले. मग नाटकात एकत्र असतो रेग्युलर. मग पहिली जी मालिका मी केली बुवा आला नावाची,
झी मराठीवर त्यांनी नाव सजेस्ट केलं. मग घडलंय बिघडलंयसाठी त्यांनी नाव सजेस्ट केलं आणि मग तिथे श्रीरंग गोडबोले नावाच्या एका माणसाच्या सानिध्यात येण्याचा, त्याच्या छत्रछायेखाली काम करण्याचा आणि मग सुरू झालं. मग सगळे इंडस्ट्रीतले बहुतेक जे कलाकार आहेत आत्ताचे, आत्ताही खूप स्टार्स असतील, तर ते सगळ्यांची सुरुवात घडलंय बिघडलंय. करेक्ट. सगळे छोटे 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 करत करत हळूहळू मोठे आणि प्रत्येकाला एक कलाटणी मिळते. आणि मग ते करत असताना फूबाई फू नावाचा एक शो आला आणि तिथून दिगंबर नाईक हे नाव लोकांना कळलं. त्याच्या आधी मी म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात जागा केली किंवा प्रत्येकाच्या घरात पोहोचलो, तो त्याची एक वेगळी स्टोरी आहे की घडलंय बिघडलंय करत असताना झी गौरव केला होता. आणि झी गौरवमध्ये मी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सूक्ष्म आणि लघु नारायणराव राणे साहेब म्हणजे आमचे आवडते दादा, त्या दादांची मिमिक्री केली आणि मी खूप मला फेम मिळालं. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये, माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये किंवा माझ्या प्रसिद्धीमध्ये किंवा मी जे काय केलंय छोटं मोठं त्याच्यामध्ये दादांचा पण एक वाटा आहे. कारण त्यांनी कौतुक केलं त्याचं आणि त्यांनी कौतुक केल्यामुळे, त्यांनी 10 लोकांना अजून सांगितल्यामुळे, सगळ्या लोकांनी कौतुक केल्यामुळे अजून एक फिल्म मिळालं. मग फुबाई फू केलं, मग त्याच्यात वस्त्रहरण, मग इच्छा माझी पुरी करा, असं जो दिखता है वो बिकता है. आणि मग इथपर्यंत दिगंबर नाईक पोहोचला. आणि फक्त दुःख एवढंच आहे की माझ्या आईची खूप इच्छा होती की मला पडद्यावर बघावं, पण ती बघू शकली नाही. ते कदाचित तिकडनं बघत असेल, तर एवढं दुःख आहे. बाकी चाललंय, लाईफ आहे. म्हणजे जो आज दिसतो तो उद्या दिसेलच असं नाही, आणि उद्या जो दिसेल तो कधीतरी मागे दिसत होता असंही नाही. ते काही होऊ शकतं ना. आणि आता काय झालं, आता सोशल मीडियामुळे आहे ना, म्हणजे मी जेव्हा फुबाई फू केलं तेव्हा खूप टीआरपी असायचा. म्हणजे टीआरपीचीच गणित आहेत ना बेसिक. आता तर खूप टीआरपी असायचा, पण तेव्हा कसं होतं, सोशल मीडिया नव्हतं ना. आता काय होतं, एखादा एपिसोड आला की त्याचे रील्स, त्याचे शॉर्ट्स ते तुम्ही इकडे बघता. म्हणजे कित्येक लोक ते सिरियल बघत पण नसतील, त्याच्यावरच त्यांना अरे हा सॉलिड आहे, तो सॉलिड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ना घराघरात आपण पोहोचलो, ते मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे जास्त. आणि मग अशा इंटरव्ह्यूज असतात किंवा अंकिता लोखंडेंनी आज मला बोलवलंय त्याबद्दल मी धन्यवाद देतो सगळ्यात पहिल्यांदा. आणि हा जो शो सुरू होतोय बिहाइंड द फेम, हा शो सुरू होताना पहिलाच त्याचा नारळ माझ्यापासून फुटतोय, तर मी खरंच मला भाग्यवान समजतो. अगदीच. आणि मी ना फार ह्याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. म्हणजे काही लोकांचा असेल विश्वास नसेल, हे सगळं विधिलिखित आहे. की कधी काळी तुम्हालाही वाटलं नसेल ना की दिगंबर नाईकचा इंटरव्ह्यू मी घेईन, जेव्हा मला कधी तुम्ही टीव्हीवर बघत असाल, किंवा मी जेव्हा तुमचे इंटरव्ह्यूज बघितलेत बरेच, ते इंटरव्ह्यूज बघताना मलाही कधी वाटलं नव्हतं की अरे अंकिता लोखंडे नावाच्या मॅडम माझा इंटरव्ह्यू घेतील किंवा मी ह्या चॅनलमध्ये येईल. आणि मी हे सगळं का बोलतोय, कारण आपण ह्याच्या आधी भेटलोय, ते लोकांना कळेलच म्हणून. तर असं सगळं माझा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात मी माझ्या घरातली लोक आहेत ना, म्हणजे माझा भाऊ असेल, माझी मोठी बहीण आहे तर ती आईच्या जागी, किंवा माझा 2 नंबरचा भाऊ, किंवा माझी भावंड, चुलत भाऊ असतील, किंवा माझे मित्रमंडळ, ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथे आलो असं मला वाटतं. म्हणजे कसं होतं की आपल्याकडे जेव्हा काम नसतं, आपण स्ट्रगल करत असतो, आपण एका वड्याबरोबर 2 पाव खात असतो, आपण फुटपाथवर झोपत असतो, हे कोणाला माहीत नसतं. पण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर आपण दिसायला लागतो, तेव्हा एका वड्याबरोबर 2 पाव खाताना ज्या मित्राला आपण फोन केला त्याने माझा फोन नाही उचलला, तो मित्र तेव्हा असं म्हणतो आता मोठं झालो ना. पण ते स्ट्रगल कोणालाही माहीत नसतं. ते स्ट्रगल लोकांना आपल्याला सांगावं, म्हणजे मला तर सांगायला आवडत नाही, मला सिंपती मिळवायला अजिबात आवडत नाही. मी बिग बॉस नावाच्या एका कार्यक्रमामध्ये 3 आठवड्याच्या वर टिकू शकलो नाही. आता तेव्हा मला खूप लोकांनी खाली, म्हणजे आता हल्ली ते ट्रोलची एक स्टाईल आली, प्रत्येकाचा एक धंदा आहे, तो एक धंदा आहे ना त्यांचा, ट्रोलर्स, ते त्यांचा धंदा करत असतात, ठीक आहे. मी टिकू नाही शकलो तिथे, आय डोंट नो. मग काही लोकांचे असे कमेंट आले की अरे खरंच तू खरा आहेस रे म्हणून टिकू नाही शकलस. मी हे घेऊन बाहेर पडलो. म्हणजे मला असं काय फार मी म्हणणार नाही की मला खूप हे मिळाले होते वोट्स आणि मग माझे कापून दुसऱ्या कोणाला तरी मोठं केलं, मी काय म्हणणार नाही. जे आपण केलंय इथेच करा, इथेच भरा आणि इथेच मरा, कलियुगात पुनर्जन्म नाही. आणि दुसरी गोष्ट, आपली ही जी पूर्ण इंडस्ट्री आहे किंवा हे आहे, हे रंगलेल्या गालाचे मुके घेणारे लोक आहेत. उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, मावळत्या दिनकराला सनसेट म्हणून वापर करणारा
जी लोक आहेत ती आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत आणि हे नो प्रॉब्लेम आहे. त्याला काय म्हणजे कधी कधी असं होतं, तुम्ही पहिलाच मला प्रश्न विचारला की विनोदी कलाकार म्हणून तुला ओळखतात, पण एका शब्दामध्ये डेफिनेशन पाहिजे होतं म्हणून मी नट असं म्हणालो. आता मी विनोदी, आता एका शो मध्ये, एका सिरियलमध्ये ज्याचा डेली सोप होती दैनंदिन मालिका, ज्याचा निर्माता माझा मित्र होता, चॅनल हेड होती एक, की तिने मला रात्री 11:15 वाजता काढलं. का? आता हा विनोदी आहे, हा सिरियस करू शकत नाही. मला काही वाईट नाही वाटलं की जेव्हा मला वाटेल किंवा जेव्हा मी सिरियस करेन आणि समजा एखाद्याने बघितलं, शेवटी कसं असतं, एखादा जो आपण प्रोजेक्ट करतो तो प्रोजेक्ट जितका फेमस होतो किंवा जितका तो वाचतो तितकं तुम्हाला फेम मिळतं ना. म्हणजे मी केलेली सिरियस कामं बरीच आहेत, मे बी कोणी लोकांनी बघितली नसतील. किंवा आपल्याकडे कसं आहे, टाईप कास्ट आहे, म्हणजे हा कॉमेडी करतो कॉमेडीच, मग हा सिरियस करतो हा सिरियस. मग आता एखादा सस्पेन्स नाटक असेल आणि त्याच्यात समजा दिगंबर नाईकने काम केलं, लोक बघायला येतं ना, कॉमेडी म्हणून बघायला येतात, तो सस्पेन्स करेल, याच्यावरती कोणाचा विश्वास नसतो. आणि मला असं सांगायला म्हणजे मी मज्जा वाटेल की इट्स मज्जा नावाचं एक चॅनल आहे ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. म्हणजे आयुष्यभर माझं कॉमेडी काम बघत असणाऱ्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला आतापर्यंत ज्या लोकांनी बघितलं नसेल इतकी सिरियस भूमिका दिली. बघा ते पुढे किती लोकांना आवडेल किंवा किती लोक ते बघतील किंवा किती त्याला लाईक करतील, किती शेअर्स करतील, किती सबस्क्राईब करतील आणि किती मला मोठा करतील, हे ना, दॅट इज डिफरंट थिंग. बट माझ्यावर विश्वास, असा विश्वास जेव्हा आपल्यावरती ठेवतो एखादा माणूस, तेव्हा ते पुढे होत जातं. म्हणजे साधारणपणे ना, तुमच्या जॉनरचं काम मिळालं ना, तुम्ही ते वाजवता आणि ते जॉनरचं काम आयुष्यभर मिळत जाणं, हे मला वाटतं डेस्टिनी आहे किंवा हे नशीब आहे किंवा हे विधी लिखित आहे. पण अगदीच हाच माझा पुढचा प्रश्न होता, म्हणजे प्रवास सांगा या विषयावर सरांनी अख्खा पॉडकास्ट सांगितला थोडक्यात. ज्यांना पूर्ण नाही बघायचं त्यांनी पहिला प्रश्न बघितला तरी चालेल, पण पूर्ण बघा. पण सर हाच माझा पुढचा प्रश्न होता की इंडस्ट्रीमध्ये आपल्या गोड बोलावं लागतं कामासाठी, हो, आणि हे बोलतात. दिगंबर नायकांना ते जमलं नाही असं वाटतं का? नाही जमलं, कधीच नाही जमलं. मी ना स्पष्ट बोलतो, कदाचित लोक त्याला स्टेटमेंट म्हणत असतील की तो नको रे, तो स्टेटमेंट करतो, पण मला वाटतं ना ते मी लगेच बोलतो. मी, माझी बायको मला नेहमी म्हणते की अरे तुला जमत नाही बरोबर, की तू पटकन बोलतोस, तू पटकन, तुला एखादी गोष्ट नाही वाटली तर चिडतोस. बेसिक आता मी चिडतो असं नाहीये की मी त्याच्यावरती रिॲक्ट होतो, ऍक्च्युली रिॲक्ट व्हायला नाही पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये बरेच माझे मित्र आहेत, म्हणजे काही लोक म्हणतात ना इंडस्ट्रीत कोण कोणाचे मित्र नाही, असं नसतं. परिस्थिती नुरूप लोक वागत असतात. पण माझे काही मित्र आहेत, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येक जण आता बिझी आहे या शेड्यूलमध्ये, किंवा इतकी म्हणजे काय म्हणतात ते, आपलं जे लाईफ आहे ना ते इतकं फास्ट झालंय, इतकं वेगवान झालंय ना आयुष्य, की त्या वेगामध्ये प्रत्येक जण आपापल्या प्रवाहात शिरकाव करून कुठेतरी आपला उदरनिर्वाह कसं होईल. कारण आम्ही ऍक्टर आहोत, माझ्या घराचा हप्ता, माझ्या गाडीचा हप्ता, माझ्या मुलांची शिक्षण, हे सगळं मला हा माझा धंदा आहे ना बेसिक. ह्या व्यवसायातूनच मला येणारे जे हे आहे अर्थमार्जन किंवा माझे जे पैसे येणार, त्या पैशातनं मी हे सगळं करतो, हा माझा व्यवसाय आहे. नोकरीवाल्याला महिन्याला पगार मिळतो किंवा अजून बिझनेसमन असेल, कोणाची कंपनी असेल, असं. गडबड अशी होते की ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये रिॲक्ट होणारी लोक आवडत नाहीत. एक वेळ समोर गोड बोलून मागणं वाईट बोलणारी लोक पण आवडतात. आणि मला खूप एक्सपिरियन्स असा आलाय की मी जेव्हा बोलतो ना त्या समोरच्याला राग येतो, मी पटकन रिॲक्ट होतो, पटकन बोलतो, राग येतो त्याला, आणि नंतर ना त्याला असं रिअलाइज होतं की एक 400 अरे करेक्ट बोलला होता दिग्या यार, बोलत होता यार, बरोबर बोलला यार. मग तो कधीतरी एखादा माणूस सांगतो आपल्याला की हा रे बरोबर आहे, तू बरोबर बोलत होतास. मी बोललो बघ, मी तुला बोललो होतो ना. आता प्रत्येकाचं म्हणजे मी बोललेली गोष्ट कशी घ्यावी, कुठच्या स्टाईलने घ्यावी, म्हणजे त्याने ती म्हणजे आनंदाने घ्यावी का मनात राग ठेवून खुन्नस ठेवून घ्यावी, हा त्याचा प्रश्न आहे. पण माझा हा स्वभाव आहे, म्हणजे मी लगेच रिॲक्ट होतो, मी स्पष्ट बोलतो, आणि कदाचित ना त्यामुळे मी काही लोकांना आवडत नाही, मला माहिती आहे. पण कधी असं नाही वाटलं का, म्हणजे आपण असं म्हणतो ना की जाऊ दे मी टिकून राहीन, जरा मी बोलतो गोड किंवा मी माझ्या स्वभावाला जरा कंट्रोल करतो म्हणजे मला कामं तरी मिळतील, हा काय तुम्हाला होल्ड करून ठेवलं? एक तत्व असतं प्रत्येकाचं, एक उसूल असतो. कसे तुम्हाला सांगतो, तुमचं काम आहे ना हे तुमच्याकडे येतं, तुमचं काम तुमच्याचकडे येतं, दुसऱ्या कोणाकडेही जात नाही. अशी बरीच लोक आहेत. आता एक छोटंसं उदाहरण असं आहे की जाहिरात हा जो प्रकार आहे, ऍडव्हर्टाइजमेंट, तिथे
500 ऑडिशन्स दिले, 1000 ऑडिशन्स दिले, 1500 ऑडिशन, असं लोक ऑडिशन्स देत असतात रेग्युलर. Correct. मीही बऱ्याच दिल्या, पण ती मिळणं ना कुठेतरी तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे असं मला वाटतं. मेहनत तर आहेच, पण नशीब पण तेवढंच म्हणजे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता काही लोक त्याचा वेगळा अर्थ घेतील तर घेऊ दे, म्हणजे ते त्यांना लगलाभ होऊ दे. पण तुमचं काम म्हणजे मी तुम्ही एखादी जाहिरात असेल, एखादं नाटक असेल, एखादा सिनेमा असेल, जर तुमच्याकडे येणार असेल तर तुमच्याचकडे येणार. लोक त्याच्यासाठी वाट बघतील. म्हणजे मी सांगू का, एक सिनेमा होता, मी त्या सिनेमासाठी 1.5 महिना स्ट्रगल केलं होतं, पण त्यांनी सांगितलं तुझ्यासाठी रोलच नाही. 1.5-2 महिन्यानंतर मी घरी बसलो होतो, रात्री मला 11:15 वाजता फोन आला त्या दिग्दर्शकाचा, आणि तो मला म्हणाला काय करतोस? म्हटलं काय नाही, तू घेतलंच नाही असं. तो मला मस्करी नाही, तू काय करतोस सांग. म्हटलं काही नाही. तो म्हणाला पुढचे 12 दिवस तुला काम आहे. आणि जळगावला शूट होतं, मी लगेच जळगावला गेलो. तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की ज्या सिनेमासाठी ते नाही नाही म्हणत होते त्याच सिनेमात मी काम केलं, आणि हिरो, सेकंड हिरो होतो मी, भरत आणि मी होतो. आता भरतला क्रेडिट आहे कारण भरतने नाव तेव्हा सजेस्ट केलं, म्हणजे त्यावेळेला माझं नाव सुचणं. म्हणजे मला असं वाटतं ना, अरे हा मला काम देत नाही असं नाही आहे. त्याला सुचणं, त्याने मला बोलवणं, ते सगळे योग जुळून येणं. कारण आता बघा मी ना आयुष्यात विनोदीच करत आलो ना कायम, प्रत्येक वेळेला. तर मी आता एक वेब सिरीज केली आहे, ती सिरियस आहे कम्प्लीट. ती वेब सिरीज ज्या लोकांनी केली, लेखक दिग्दर्शक, ते लेखक दिग्दर्शक साताऱ्याचे आहेत. दिगंबर नाईक कोकणातला आहे, पण त्यांनी असं म्हणाले की नाही नाही आम्हाला दादा तूच पाहिजेस. पण असे बरेचसे सिनेमे असे होतात की पुण्याचे, नगरचे, औरंगाबादचे, अमरावतीचे ऍक्टर मालवणी बोलण्याचा प्रयत्न करतात. हा विश्वासाचा भाग झाला. आता मला काय म्हणायचं की मी अमरावतीमध्ये किती लोकांनी बघितलं मला माहित नाही, पण मी 4 फिल्म केल्या ज्या विदर्भातल्या भाषेतल्या केल्या. मग आता मला जसं वाटतं तसं विदर्भातल्या ऍक्टरना पण वाटत असेल ना, अरे हा मालवणी माणूस घेऊन आले आणि त्याने केलं. पण मी तिकडे गेलो, मी ती भाषा शिकलो, मी त्यांच्यासारखं बोलायला लागलो, आणि मला ती आवड आहे. मी 4-5 भाषा वेगवेगळ्या बोलतो, रिजनल. म्हणजे तर असंही आहे ना, म्हणजे जेव्हा मी एखाद्या हे करायला जातो, म्हणजे काय म्हणतात ते, एखादी फिल्म आहे आणि मला बोलवलं, समजा माझ्या भाषेतलं आहे, तर मी माझ्या भाषेतला रोल करणार. वेगळ्या भाषेत नको रे तो मालवणी आहे. अरे मग औरंगाबादचा माणूस आहे, मराठवाड्यातला, तेव्हा तुम्ही का नाही म्हणत नको रे तो मालवणी आहे? तर ते कास्ट नाही करत. मग कदाचित मी रिॲक्ट होतो ते आवडत नसेल, कदाचित माझा स्वभाव त्यांना आवडत नसेल, किंवा माझा असं असू शकतं. म्हणजे मला एखाद्या प्रोजेक्टमध्ये लोक घ्यायच्या आधी आहे ना, मला असं 2-4 वेळा आलेला अनुभव आहे, नको रे. मग त्याच्यातला एक माणूस म्हणतो नाही बघू ना आपण ऍडजस्ट. पण तो प्रोजेक्ट जेव्हा होतो ना, 10-12 दिवस शूट होतं ना, त्याच्यानंतर कळतं त्यांना, अरे नाही रे, दिगंबर नाईक वेगळा आहे यार, हेल्पफुल आहे, तो कुठच्याही परिस्थितीत काम करू शकतो. असं म्हणजे असं मी केलेलं आहे. म्हणजे पॅन्डेमिक सिच्युएशन होती, एक सिरियल होती, आणि बऱ्याच लोकांना कोविड झाला होता. मग त्यांनी मला आणि माझ्याबरोबर माझी मैत्रीण आरती सोळंकी, म्हणजे जी फूबाई फू पासून माझ्याबरोबर खूप चांगली मैत्रीण आहे. म्हणजे फूबाई फूच्या वेळेला एकमेव अशी माझी मैत्रीण होती जी माझ्याबद्दल बोलली. ती म्हणाली नाही, सगळी स्किट दिगंबर नाईकने रिराईट केली, याने मेहनत केली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. असं कोण बोलत नाही ना, लोक डॉमिनेटच करायचे तिकडे. पण हे कसं झालं की ती बोलली, मग ती माझी मैत्रीण चांगली, ती आणि मी, आमच्या दोघांची जोडी होती. आम्ही दमणमध्ये जाऊन शूट केलं एका प्रोडक्शन हाऊससाठी 17 दिवस. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा त्या प्रोडक्शन मधले लोक म्हणाले, अरे तुम्हाला जेव्हा कास्ट केलं तर काही लोक असं असं बोलले होते, आणि आता तसं नाहीये, खूप वेगळं निघालं. असं होऊ शकतं, पण माझा जो स्वभाव आहे ना मूळ, मला असं वाटतं तो मी बदलणार नाही. म्हणजे माझी बायको आणि माझी दोन्ही मुलं मला कायम बडबड करत असतात, यार स्वभाव बदल, तू स्वभाव नाही बदललास नाही तुला होणारच. काय नाही, मी आहे तो असाच आहे, माझ्याकडे येणार काम माझ्याकडेच येणार आहे. हा विचार करणारा जो माणूस असतो ना, एक तत्व, माझ्याकडे येणारं काम माझ्याचकडे येणार, आणि जे माझ्याकडे येणार नाही ते काम माझ्याकडे कधीच नाही येणार. मी त्याच्यासाठी किती काही केलं, आदळआपट केली तरी माझ्याकडे येणार नाही. फक्त माझं कसं असतं माहिती, मी थोडं स्पष्टवादी आहे, त्यामुळे मी पटकन बोलतो समोरच्याला. तुला वाटेल वाईट वाटेल सोडून दे, मला काही फरक पडत नाही, मी फडकन बोलतो, आणि हा कदाचित माझा स्वभाव असेल. तेच. पण मगाशी बोलता बोलता तुम्ही पहिल्या प्रश्नात एक उत्तर दिलं की मला 11:15 वाजता चॅनल हेडचा फोन आला आणि ते म्हणणारे की तुम्ही नाही करत आहात. असे प्रसंग वारंवार जेव्हा येतात एखाद्या कलाकाराच्या नाही, आयुष्यात, फोन आलाच नाही, 11:15 वाजता मला काढलं.
म्हणजे हा नको आहे. त्याच्यानंतर मी पुढचे 7 दिवस फोन करत होतो, तर माझा फोनच कोण उचले ना. आणि 7 दिवसानंतर मला कळलं माझ्या जागेवर कोणतरी वेगळा नट त्यांनी उभा केला. म्हणलं ओके, मला काही दुःख वाटलं नाही. पण असेच प्रसंग एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात जेव्हा वारंवार येतात, की ऐन टायमाला काढलं जातं किंवा हो, येतात घेतलंच ना. जात नाही हो, बरोबर. किंवा फोनच नाही उचलत, जसं तुम्ही सांगितलं. हो. प्रत्येक वेळेला इतका पॉझिटिव्ह हा जो ऍटिट्यूड तुम्ही आत्ता सांगितला मला, की हा. माझं ते माझ्याकडेच आहे ना, प्रत्येक वेळेला हे वर्क नाही होत. प्रत्येक वेळेला कुठेतरी माणूस खचतोच किंवा कुठेतरी वाटतं की बस झालं बाबा, आता माझ्याच्याने नाही होणार. इतकं करून पण, मी इतका चांगला राहून पण, इतका छान अभिनय करून पण, जर मला तेव्हा काढत असतील जेव्हा मला खरंच गरज आहे, तेव्हा नाही सहन होत. कधीतरी असं वाटतं की आता थांबावं, बस झालं, मी जातो गावाला परत. असा मोमेंट कधी आलेला तुमच्या आयुष्यात? नाही, ऍक्च्युली बेसिक मी सांगू का तुम्हाला, मी नोकरी करत होतो. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. ओके. म्हणजे मी नोकरी केली 6 वर्ष, आयुष्यातली 6 वर्ष नोकरी केली. आणि प्रीमियर ऑटोमोबाईलला मी 7 महिने नोकरी केली आणि लॉकआउट झालं आणि प्रीमियर बंद पडली. गाड्यांची कंपनी कटली, मग मी कम्प्युटरमध्ये शिफ्ट झालो. असं 8-10 वर्ष नोकरी केली. मी जो इथपर्यंत आलोय ना, याच्यात क्रेडिट गोज टू माझी बायको. जेव्हा जेव्हा मी असा माझ्यावरती प्रसंग आला किंवा मी असा खचलोय, तेव्हा ती मला म्हणे नाही नाही होईल रे. कारण असं आहे की असं कोण ना वेळ नाही देत. मी तिच्याकडे वेळ मागितला होता. मी म्हटलं एक मला नोकरीला रेग्युलर पैसे येतात, पण मी वेळ मागितला की मला असं. आणि त्याच्या आधी असेच खूप प्रसंग येऊन गेले. मी हिंदीत काम केलं. मी हिंदीत बऱ्यापैकी काम केलं ना. झीला सॅटर्डे सस्पेन्स, त्याच्यानंतर थ्रिलर्स. मी राजपाल यादव, के मेनन यांच्यावर काम केलं हिंदीत. मिस्टर गायब, असे बरेच सिरियल केल्या. पण काय झालं की त्याच्यानंतर मला म्हणजे मग मुलगी झाली पहिली. आणि आपली जबाबदारी जेव्हा वाढते ना, तेव्हा तुम्हाला महिन्याला एक अमाऊंट तुमच्या घरी यावंच लागतं. ते जर 2 महिने नाही आले तर एका महिन्याच्या अमाऊंटमध्ये पुढचे 3 महिने चालवणारी बायको तुम्हाला मिळणार असेल तर कुठचाही माणूस आज ह्या खुर्चीवर बसून असा इंटरव्ह्यू बिंदास देऊ शकतो. क्रेडिट गोष्ट माझी बायको. आणि मी तिने बघावं, तिला काहीतरी वाटावं म्हणून मी बोलत नाही. खरंच सांगतो, तिचा सपोर्ट होता. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती माझ्या मागे उभी आहे. त्यामुळे मी खूप वाईट प्रसंगातनं गेलो, प्रचंड. म्हणजे खिशात माझ्या पैसे नाही आहेत आणि मी चालत म्हणजे 5 किलोमीटर चाललोय, 3-4 किलोमीटर चाललो. हे मी आत्ता म्हणजे तुम्हाला सांगू का, फुबाई फू नंतर अनुभव घेतलेला आहे हा. म्हणजे असं नाही की लोकांना ना, मी बोललो ना रंगलेल्या गालाची. म्हणजे एक सेलिब्रिटी झाला ज्याला 50 लोक ओळखतात, 100 लोक ओळखतात, त्याच्याकडे गाडी आहे. म्हणजे लोक ट्रेनमध्ये विचारतात तुमच्याकडे गाडी नाही. एवढं लोकांना एवढं सोपं वाटतं. तीच लोक जी म्हणतात तुमच्याकडे गाडी नाही, तीच लोक एखाद्या रोल केल्यानंतर किंवा एखाद्या FBच्या पोस्टवर खाली निर्लज्जासारखं काही लिहित असतात. म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो, जेव्हा आम्ही तुम्हाला मायबाप म्हणतो, आम्ही नटराजाला नमस्कार करतो, त्याच्यानंतर तुम्हाला नमस्कार करतो. दुसरा मान तुमचा, पहिला देवाचा, दुसरा तुमचा. तर तो सन्मान तुम्हाला घेता यायला पाहिजे. तर तो घेत नाही आणि ते लिहितात. दुःख होतं ना आपल्याला म्हणजे तेव्हा. किंवा माझ्या खिशामध्ये 5 रुपये नाही आहेत आणि मी चाललोय, तर ना असं फिरतं सगळं. अरे मी कोण आहे, मी काय केलंय यार, हे चुकलंय सगळं काय. म्हणजे असं जेव्हा सगळं येतं ना आपल्यामध्ये, असं येतच ना. प्रत्येक माणूस शेवटी माणूस आहे ना तो, तिथपर्यंत आपण जातो. आणि जेव्हा मी खूप असा हे होतो ना, तेव्हा मी माझ्या बायकोशी बोलतो. किंवा मी आता समजा मी म्हटलं ना, मी फोनवर बोलत असेल, केवढ्या मोठ्याने बोलतो, हळू बोल ना यार, तू असंच बोलतोस ना म्हणून प्रॉब्लेम होतो, तू असा रिॲक्ट होतो. म्हणून ती प्रत्येक ठिकाणी मला थांबवते. आणि माझ्या ह्या स्ट्रगलमध्ये प्रचंड तिचा आजही, अजून टुडे मी असं म्हणतो की आजही तिचा सपोर्ट आहे. म्हणूनच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य होणार नाही. याचं कारण असं आहे की आम्ही स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी कर्ज घेऊन ठेवलीत. गाडीचं कर्ज आहे, लोकांना गाडी दिसते ॲक्च्युली, अरे बापरे कर्ज आहे. माझं घर भरल्यात राहतो, घराचा हप्ता आहे, अजून पर्सनल काय असेल त्याचा हप्ता आहे, आवडी निवडी. म्हणजे भौतिक सुख आहेत ना, ही जास्त उपभोगण्याच्या नादामध्ये आपण काही गोष्टी विसरत जातो. आणि त्या लक्षात आणून देणारी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे, ती माझी बायको आहे. तिच्यामुळे मी सांगतो की मला असे खूप प्रसंग आले ना, आणि मला खरं सांगतो मला खूप वाईट वाटतं की एखाद्या माणसाला बिचारायला गरज आहे पण त्याला घेतलं जात नाही. आणि असंही आहे की ज्याला काहीच येत नाही त्यालाही घेतलं जातं ना नट म्हणून. आणि आता काय झालंय, आता मालिका आहेत ना, उत्तम पाठांतर, टेक्निकल, कॅमेरामनच बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतो. फ्लोमध्ये आपण जेव्हा बोलतो, आता हे पल्लेदार वाक्य आहेत, ही फक्त नाटकातच राहिली.
आपण बोलत जातो तो कॅमेरामन थांबवतो, थांब चार्ज करायचा आहे. तेव्हा काय आहे, तुमची इंटेन्सिटी किंवा तुमचा अभिनय कुठे गेला, काही नसतं. आणि असे प्रसंग जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा वाईट तर 100% वाटतं. पण आता मी समजा मला वाईट वाटलं आणि मी असं ठरवलं, चला मी गावी जातो. मी गावी जाऊन काय करणार? मी पत्करलंय ना हे. बरं, जे मला येत होतं ते मी 20 वर्ष 25 वर्ष मागे टाकलंय. आता मला परत ते सगळं शिकावं लागणार ना. मी कुठं समजा नोकरी करायला गेलो तर माझं जे ज्ञान आहे फाउंड्रीचं ज्ञान ते तर आता लूप पावलं, म्हणजे फाउंड्री तर नाहीच आहे. त्याच्यानंतर आता सम कम्प्युटरचं तर मला सगळं शिकावं लागणार, कारण आता इतकं पुढे गेलंय. माझ्या वेळेला 186 होता. 186 नावाचा कम्प्युटर होता, एवढा मोठा. म्हणजे माझे काही समजा आता मफतलाल कन्सल्टन्सी मधले मित्र त्यांनी जर बघितलं तर ना, पटेल तो मी पिशवीत भरून मॉनिटर असा पाठीवर मारून ट्रेनने प्रवास करायचो. मग लोक असे धक्का मारायचे, म्हणजे आता ज्या मारामाऱ्या होतात बघा, लात मारायचे, इतर नाही रखणे का, एवढं स्ट्रगल केलं. पण मला काही दुःख नाही मला. आणि मी असं नाही सांगणार माझं अमुक झालं म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो, तमुक झालं ते लोक सांगतात, काही नाही. मला खाज होती, मला ऍक्टरच बनायचं होतं. माझ्या घरच्यांनी खूप शिव्या घातल्या मला, पण तरी मला ऍक्टर बनायचं होतं. मला खाज आहे. मग आता आपल्याला जर खाज आहे आणि आपण ऍक्टर झालो तर असे असंख्य अपमान आपल्याला सहन करावे लागणार. मला असं बघताना वाटतं, अरे हा रोल मी सॉलिड केला असता यार, पण मला नाही येत. आता डिक्शन हा एक खूप आलाय. मराठी बोलता येत नाही म्हणजे काय? अमुक एक ठिकाणचे लोक मराठी बोलतात, ते परफेक्ट मराठी बोलतात, आणि कोकणातला माणूस वेगळं मराठी बोलतो. असं कसं होईल? मराठी मराठी आहे आणि प्रत्येकाचा ऍक्सेंट. आता माझी मातृभाषा मालवणी आहे की नाही, मला अभिमान आहे, ती मी टिकवून ठेवली पाहिजे. मी नेहमी म्हणतो 2 गुजराती गुजरातीत बोलतात, 2 भैया भोजपुरीत बोलतात, 2 मद्रासी मद्रासीत बोलतात, 2 मालवणी माणसं मालवणी भाषेत बोलायला काला असतात, 2 वराडी माणसं वराडी भाषेत बोलायला काला असतात, 2 मराठवाड्यातले काला असतात. नाही म्हणून मकरंद नानासुरे मला अभिमान देतात, त्याने त्याची भाषा सोडलेली नाहीये. माझा खूप चांगला मित्र आहे. काही लोक त्यांनी त्यांची भाषा नाही सोडली. आता मला काय, मी काही लोकांना फोन केला, आता मी आत्ता एका दिग्दर्शकाला फोन केला, अरे एक नाटक आहे, तू डिरेक्ट करशील का? मालवणी आहे, मी दिगंबर नाईक मालवणीच करू शकतो, तो दुसरं करू शकत नाही. अरे इच्छा पण केलंय ना मी. पण मला दुःख नाही किंवा वाईट नाही. हो मालवणी आहे, मला अभिमान आहे, कारण माझी मालवणी भाषा मच्छिंद्र कांबळी नावाच्या एका माणसाने इतकी म्हणजे लंडन बिंड इकडे तिकडे फिरवली. आज त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की प्रत्येक सिरियलमध्ये एक पात्र मालवणी लागतं. ही ताकद आहे मालवणी भाषेची. आणि ती ताकद जर मला झेपत असेल, मला पेलत असेल, तर मी पेलवणार आणि मी घेऊन जाणार पुढे. माझा युएसपी येतो. करेक्ट. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता ना की आता कंटाळा आला, आता सोडतो सगळं, असं मलाही वाटलं ना, प्रत्येकाला वाटतं. काही लोक माझ्यासारखे बोलतात, काही लोक बोलून दाखवत नाहीत. पण वन्स अगेन मी तेच म्हणतो, नशिबाचा भाग आहे. माझ्याकडे एखादा रोल येणं हे माझं नशीब आहे आणि ते दणकून वाजवणं हे माझं कर्तृत्व आहे. हे कदाचित काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. आणि मी ना कायम ना सकारात्मक विचार करतो, नकारात्मक नाही. पॉझिटिव्हिटीकडे माझं जास्त, म्हणजे होईल आपलं काहीतरी घडेल, होईल. 2026 आलं, 2026 सॉलिड जाईल, ते निघून जातं. 2027 चांगलं जाईल. कशाला होप सोडायचे, कशाला वाईट बोलायचं. आणि मी जेवढी कामं केलीत ना, मी सांगतो, म्हणजे मी प्रामाणिकपणे काम करतो. पहिली गोष्ट, जो माझ्याकडे रोल येईल तो मी प्रामाणिकपणे करतो, प्रामाणिकपणे ते काम पार पाडतो. त्यामुळेच कदाचित आजही मी इंडस्ट्रीमध्ये तग धरून उभा आहे. मी कुठच्या डेली सोपमध्ये दिसतो नाही. माझी गावगाथा गजाली नावाची अप्रतिम मालिका आजही लोक मला कधी चालू करणार, कधी चालू करणार, काही कारण नसताना तथाकथित जो चॅनलचा हेड होता त्याने बंद केलं. आता बघ कसं मला इतकं वाईट वाटलं की बघ ठीक आहे, माझं तर दुकान बंद झालं. अरे पण माझ्याबरोबर तुम्ही 50 लोकांचं दुकान बंद करता ना. बरं ठीक आहे, ते कोण बघत नसतील तर बंद करा. आजही लोक म्हणतात की ती चालू करा, आजही म्हणतात, तरी ते चॅनल पण चालू करत नाहीये. म्हणजे मला ही कधी कधी कमाल वाटते. म्हणजे एखादा शो सॉलिड करतात, 6 महिन्यात फ्लॉप होतो, तरी हट्टाने तोच शो करतात. आणि जो शो, मी कित्येक चॅनलच्या लोकांना फोन करून सांगला, अरे ती गावात गजाली चालू करा, कारण मला मेसेज येतात, चालू करा ना यार, चालू करा ना यार. नाही करत. एखादं नाटक, अरे हे सॉलिड होईल, त्या निर्मात्याला ते करायचं नसतं, तो दुसरं कुठचं तरी करणार, 7 प्रयोगात बंद करणार. आणि हे तुमच्या आयुष्यात घडत राहणार. म्हणजे एखादी गोष्ट, आता समजा एखादा आमचे जे बॉर्डरवरचे जवान आहेत, त्यांनी पत्करलंय ना ते की देशाची सेवा करायची. मग त्याच्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला ते तोंड देतात. किंवा पोलीस बांधव असतील माझे, किंवा डॉक्टर्स असतील, सफाई कामगार आहेत माझे, आपली घाण साफ करतात बिचारे, त्यांनी स्वीकारलंय ना ते.
जेव्हा कोरोना आला ना तेव्हा लोकांना ह्या सगळ्यांची किंमत कळली. अगदी. ह्या सगळ्यांनी ते स्वीकारलंय. त्यामुळे ते बिचारे येणाऱ्या संकटाला तोंड देतात. तसा दिगंबर नाईक हा नट आहे, त्याने ते स्वीकारलंय म्हणून आलेल्या संकटाला मी तोंड देतो. खूप मस्त. हा, आता काही लोक आहेत ना की वाईट वाटतं ना, म्हणजे समोर भेटल्यावर मिठ्या मारणार. अरे तुझ्यासारखा ऍक्टर नाही यार दिग्या यार. मग मला बोलवत नाही, तुझ्या जॉनरचं काम नाही. म्हणजे काय, मला ते अजूनही कळलं नाही. माझ्या जॉनरचं काय ते मला आजही कळलेलं नाहीये. पण हे सगळं किती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा इतकं खोटं वाटेल किंवा इतकं खरं वाटेल काही गोष्टी. हो, कारण जसं तुम्ही म्हणालात की फू बाई फू केल्यानंतर खिशात 5 रुपये पण नव्हते. पण फू बाई फू हा शो आमच्यासारख्या ऑडियन्ससाठी वन ऑफ द ग्रेट, आणि असं वाटत होतं की तो शो केल्यानंतर कलाकारांचं आयुष्य चेंज झालं असेल. त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच, पण त्यासोबतच पैसा हा आलाच असेल, असं आमच्या सामान्य जनतेला वाटतंच. पण तेव्हाचा फुबाईफू हा शो केल्यानंतर 5 रुपये खिशात नसणारा कलाकार ते आत्ता एक रियालिटी शो करून कलाकार गाड्या घर विकत घेतात. तर हा फरक, ही तफावत काय? परिस्थिती आहे ना. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, फुबाई फू केलं, प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलो. दिगंबर नाईक, दिगू, काय जे मला बोलतात दिग्या, त्या नावाने मी प्रत्येकाच्या घरात पोहोचलो. फुबाई फूला मी काय परफॉर्मन्स केला हा ऑडियन्सने बघितला. बसलेले जे जज समजा कोण असतील, निर्मितीताई असेल किंवा स्वप्नील जोशी असेल किंवा त्याचे दिग्दर्शक राकेश सारंग असतील, झी मराठी असेल, प्राप्त परिस्थितीला त्यांना वाटलं तसे डिसिजन रियालिटी शो मध्ये घेतले जातात. बरोबर. माझं ऑडियन्स काय आहे, मला किती, आणि तेव्हा कसं होतं 5755 नावाचा एक नंबर असतो बघा, ज्याच्यावरती मेसेज येतात. त्याला काहीतरी डिस्ट्रीब्युटर असतो ना. मला किती मेसेज आले ना याचं रेकॉर्ड होतं माझ्याकडे. एका जर्नलिस्ट माझा मित्र आहे, त्याने मला तू मला अपडेट द्यायचा. अरे 80,000 तुला आलेत हा SMS अमुक तुम्ही. मला वाटतं तेव्हा मला सगळ्यात जास्त SMS होते. हे लोकांनाही माहित आहे. पण प्राप्त परिस्थितीचा विचार करून ते लोक डिसिजन घेतात. तेव्हा कोणाला एक्सपोज करायचा, कोणाला नाही करायचा, कोणाला हरवायचा, कोणाला ठेवायचा, कोणाला जिंकवायचा, सगळं. त्यांनी काही फरक पडत नाही ना, जिंकणं हारणं अमुक तमुक. आपल्या आयुष्यात असे कितीतरी शो येतात. एखादं नाटक येतं, आपण ते नाही म्हणतो, ते नाटक सुपरहिट होतं. एखादं नाटक आपल्याला खूप आवडलं म्हणून करतो आणि ते नाटक सुपरडुपर फ्लॉप होतं. हे सगळं ना त्या वेळचं सगळं गणित आहे. फुबाई फू केल्यानंतर मी खूप प्रसिद्ध झालो. फुबाई फूने मला फेम दिलं, फुबाई फूने मला नाव दिलं, सगळं झालं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण सगळ्यात पहिल्यांदा ना रिसेशन आलं. रिसेशनच्या वेळेला बरेचशा फिल्म बंद झाल्या. त्याच्यानंतर थोडं लोक बरं येतात, तोपर्यंत नोटबंदी झाली. नोटबंदीमध्ये तर म्हणजे मी तेव्हा यांची सिरियल कर, मला इतकं वाईट वाटायचं. यांची सिरियल करत होतो, पुरुषोत्तम बेर्डे सरांची स्टार प्रवाहाचा शो होता तो, ग सहाजनी नावाचा तो शो करत होतो. जे ज्युनियर्स यायचे ना, आता त्यांना समजा 500 किंवा 1000 रुपयाची नोट दिली ना तर ते सुट्टेच नाही मिळायचे. मग बघा ना जरा, म्हणजे खूप वाईट अवस्था होती लोकांची, प्रचंड वाईट अवस्था होती. लोकांना पैसे मिळायचे नाहीत. म्हणजे आता काही लोकांकडे असतील तरी सुद्धा माझ्याकडे नोट आहे पण ते काय करू, अशी खूप वाईट अवस्था होती. त्याच्यात जवळजवळ 500 ते 600 फिल्म्स एका दिवसात बंद झाल्या, प्रोजेक्ट. त्यातले माझेही काही असतील. आता काय माहिती ना, लोकांना असं वाटतं की हा उगाच सांगतो रे, ह्याच्याकडे काहीच नसेल असं म्हणणारे लोक पण आहेत, म्हणू दे म्हणजे. पण त्याचा फटका 1 वर्ष बसला आणि त्याच्यातनं थोडंसं सावरायला गेलो तोपर्यंत लॉकडाऊन झालं. ही 3-3.5 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर ती ज्यांच्या आयुष्यात आली आणि त्यावेळेला ज्यांच्याकडे आलं गेलं असं काम होतं ना, ते थकले. कारण असं आहे की माझा जो हप्ता आहे तो मला बँकेला भरायचाच आहे. बँक काही थांबत नाही आपल्यासाठी. माझं देणं मला द्यायचंच आहे. मला खूप मित्रांनी मला मदत केलेली आहे आतापर्यंत माझ्या आयुष्यात, नाही खरंच त्यांच्यासाठी थँक्स आहे. पण कसं होतं की मित्र जरी असेल, बँक जरी असेल, किती दिवस थांबणार. आता ते ह्याच्या वेळेला, पॅन्डेमिकच्या वेळेला बँकेने सांगितलं 6 महिन्यांनी पैसे भरा. अरे पण 6 महिन्यात 6 हप्ते वाढले ना माझे. बरोबर. मग ते सगळं वाढत गेलं. ते वाढत गेल्यानंतर असं होतं की आपला जो आवाका आहे, देणं आपलं 2 लाख रुपये आहे आणि आपल्या खिशात येतात 1.5 लाख, तर वरचे 50 जे 1000 आहेत ते अधिभार असतो ना. तो ऍडजस्ट करत करत माणूस थकतो. आणि ह्याच्यात तुम्ही अशा स्टेजला आलेले असता की तुम्ही ऍज अ सेलिब्रिटी म्हणून तर तुम्हाला ते मेंटेन पण करायचंय. आता मला काही फरकच नाही पडत. नाही, मी खरं सांगू का, मला कोणी नाही ओळखलं
नट म्हणून मला अजिबात दुःख वाटत नाही. आणि मला समजा ओळखलं, अरे मला फोटो काढ, तरी मला काही पडत नाही. याचं कारण मी बाउन्सरमध्ये फिरलोय. हुबई फुलं तर असं होतं की बाउन्सर घेऊन फिरायला लागायचं, काही नसतं. 3 महिने तुम्ही दिसायचे बंद झालात की तुम्हाला कोणी ओळखत नाही. म्हणून मी काय करतो, दरवर्षी एक नाटक करतो. नाटकातला कलाकार असल्यामुळे तुमचं सातत्य राहतं. आणि माझ्या नाटकाचा मायबाप रसिक प्रेक्षक असेल, सिरियलचा असेल, सिनेमाचा असेल, प्रत्येक वेगवेगळा म्हणजे नाटकाचा तर माझ्यासाठी येतो, सिरियलचा नसेल. अगदी. आणि तुम्ही दिसलात ना तर जी लोक तुमचं कौतुक करतात की नाही, अरे काय सॉलिड सॉलिड, तीच लोक अरे कुठे दिसत नाही, जाऊ दे रे कुठे दिसत नाही, कुठे कुठं कोण घेत नसेल असं लोक म्हणतात. आणि मग कसं होतं की ही सगळी परिस्थिती नाही, हे पार करत 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 धडपड करत माणूस येतो ना, तेव्हा एकाच दिवशी असं होतं ना तुमच्या खिशात पैसे नाही, किंवा तुम्हाला रोज तो खर्च परवडत नाही ना. बरोबर. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे, पूर्वीची अशी नव्हती. आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही घरातनं बाहेर पडलात की परत घरी येईपर्यंत जर तुमच्या खिशात 200-300 रुपये नसतील तर मुंबईत तुम्हाला बाहेरच पडायला नको. म्हणजे असं कोण आहे आता की 6 किलोमीटर मी चालत जातो आणि मी 6 किलोमीटर चालत येतो, कोणी नाही आता ना. पूर्वी होतं तसं. आता मी रस्त्याने चालायला लागल्यानंतर 10 लोक हात दाखवतात आजही. मग ते म्हणा, अरे काय परिस्थिती आहे, चालत का जातो, परिस्थिती वाईट आहे, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात येतात. त्यामुळे खिशात पैसे नव्हते, मला काय त्याचं फार हे नाही वाटत हो, म्हणजे दुःख नाही वाटत. नव्हते माझ्याकडे, मी नाही केलं काम. तेव्हा मात्र असं वाटतं की अरे माझं काही चुकलं का, की मी ऍक्टर नाहीच आहे का, मला अभिनय येतच नाही का, की मग काय म्हणजे. कारण गडबड कशी आहे बघा, आता मी केवळ मालवणी हा जॉनर माझा असेल तर तेच करणाऱ्या लोकांनी मला काम द्यायला हवं. आता ते फार कोण करत नाही ना. आता वस्त्र माझं थांबलंय, त्याच्यानंतर कुठे मालवणी नाटक आलं, म्हणजे दिगंबर नाईकने कामच नाही करायचं किंवा तो करूच शकत नाही असं नाही. आणि आता काय झालं, प्रत्येकाचे कंपू झालेत. कम्फर्टेबल कोणाबरोबर आहे, मी ह्याच्याबरोबर आहे, हा माझा ग्रुप आहे, मग ह्या ग्रुपमध्ये मी जातो, असं असं सगळं झालं असल्यामुळे मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये आहे कंपुशाही. भरपूर आहेत, सगळे ग्रुपच आहेत की बघा ना तुम्ही, खूप ग्रुप आहेत. प्रत्येक एक त्याला वाटतं की मी ह्याच्याबरोबर कम्फर्ट आहे, मग तो त्या नटालाच हे करणार का. म्हणजे आज तुम्हाला सांगू का, मला असं का वाटतं ह्याचं कारण सांगतोय. आजही मी ऑडिशन देतो. दिगंबर नाईकला ओळखता म्हणून तुम्ही मला इंटरव्ह्यूला बोलवलं की नाही, किंवा दिगंबर नाईकचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर 50 लोक बघतील, कमीत कमी 500 लोक, म्हणूनच बोलवलं म्हणजे मी सेलिब्रिटी आहे, म्हणजे 4 लोक मला ओळखतात, मी कोणतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे म्हणून मला बोलवलं. चॅनलवाले आजही मला ऑडिशनला बोलवतात, लुक टेस्टला, 2-2, 3-3 लुक टेस्ट. मग तेव्हा मला कमाल वाटते ना. आणि मी जेव्हा तीच सिरियल बघतो, अरे ह्यानं कोण ओळखतच नाही यार, ह्यानं कास्ट केलंय. आणि ते काय, फोन आला की पहिलं बजेट कमी आहे, पहिलं असतं, अरे रोल सांग, काय करेल की नाही, मी करेन की नाही, त्याचा लेखक कोण आहे, कुठच्या चॅनलला काय चाल, नाही, पहिलं बघा ना जरा, बजेट कमी. म्हणजे जो एका प्रोजेक्टला मला फॉर एक्झाम्पल म्हणजे मी हे म्हणून 10 पैसे देतो, तो माणूस दुसऱ्या प्रोजेक्टला तीच कंपनी 5 पैशात कर म्हणून फोन करायला लागली. म्हणजे असं उलटा प्रवास सुरू झाला. म्हणजे यांना ते त्या पैशात काम करणारे नट कदाचित मिळत असतील, ऍडजस्ट करणारे मिळत असतील. आणि दुसरं आहे हो, काय माहिती आहे ना, म्हणजे आता एखादं नाटक आहे ना आलं तर ते तिसऱ्या दिवशी बोर्ड नाही लागणार ना. त्या निर्मात्याने ते चालवलं पाहिजे, त्या निर्मात्याने ते सस्टेन केलं पाहिजे. एखादी सिरियल आहे, ह्या अशा गोष्टी आहेत ना. त्यामुळे असं होऊ शकतं की माझ्याकडे काम नाही, माझ्या खिशात पैसे नाही, आणि मी ठीक आहे. म्हणजे पण आयुष्यात असा मोमेंट कधी आला की जेव्हा असं वाटलं की हा आता लोक मला ओळखतायत, किंवा रस्त्याने जाताना अरे तुम्ही दिगंबर का, किंवा तुम्ही नारायण राणेंचा अभिनय करता, तो मोमेंट कधी आला की आता मी रस्त्यावर असाच नाही फिरू शकत, आता थोडसे लोक मला. हुबई फू नंतर. ओके, हुबई फू नंतर झालं. पण असं नॉट नेसेसरी. मी सांगतो आजही लोक म्हणतात ना की ट्रेन, लोक काय तुमच्यावर तुटून नाही पडत. हा ठीक आहे, तुफान गर्दी असेल आणि त्याच्यात आपण चढलो तर ठीक आहे. पण एरवी आता मी माझं जेव्हा नाटक चालू होतं ना, रेग्युलर नाटक चालू असेल तर मी बहुतांशी ट्रेनने प्रवास करतो. आता मेट्रो झाली आहे तर मेट्रोचा माझ्याकडे पास आहे, सो मी मेट्रोने येतो जातो. बरोबर. आणि गाडीपेक्षा ट्रेनने लवकर पोहोचतो ना माणूस. डोक्याला ताप नाही, हे जे आहे ना आपलं काय म्हणतात ते, म्हणजे ट्रॅफिक त्याचा त्रास नाही, प्रदूषणाचा त्रास नाही. आणि समजा मला अंधेरीवरनं दादरला शिवाजी मंदिरला जायचं असेल
तर मी जाताना समजा मला एक साधारणपणे 1 तास लागतो, तर मी तोच जर ट्रेनने गेलो तर मी अर्ध्या तासात पोहोचतो. बरोबर. आणि संध्याकाळी विशेषतः येताना उलटा प्रवास करताना मला 2, 2.5, 3 तास लागतात. ट्रेनने मी 20-25 मिनिटात पोहोचतो. आणि आता तर मेट्रोमुळे सगळीकडे जाऊ शकतो, दादर इकडे तिकडे कुलाब्यापर्यंत, मीरा रोड पासून. म्हणजे आता मीरा रोडला एक थिएटर आहे, त्या थिएटरला प्रयोग असेल, संध्याकाळी तुम्ही पोहोचूच शकत नाही. मग मी ट्रेनने फिरतो, मला काही फरक पडत नाही. मग ते विचारतात ट्रेनने, हो काय माहिती ना, तुम्ही काय विचार करता त्याच्यावर आहे. पण फुबाई फू नंतर मला असं कळलं की हा यार मला ओळखायला लागली लोकांनी. मग खरंच मला लोक ओळखायला लागली. अगदीच. हा, पण फुबाई फूच्या वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा मी 7 वर्ष केलं फुबाई, 5-6 वर्ष तरी केलंच, 6 वर्ष केलं. फुबाई फू झाल्यानंतर तेव्हा असं हे नव्हतं, म्हणजे तेव्हाची परिस्थिती म्हणजे मी जसं सोशल मीडिया नव्हतं ना, तसं व्यवहारही नव्हता तेव्हा. हो. तेव्हा व्यवहार नाही बघायचो आम्ही. म्हणजे मला समजा आता ओळखीच्या माणसाने फोन केला, माहीतच नव्हतं पैसे किती सांगायचे, इथून सुरुवात झाली होती आमची. म्हणजे नाटकात काम करताना आजही मी म्हणतो अरे तू सांग ना काय ते. पण नवीन मुलं असतील आणि विचारलं तर ते विचारणार नाईट किती मिळते, त्यांना वाईट वाटेल, पण हे सत्य आहे. आम्ही कधीच म्हणजे मी फुबाई फू 5-6 वर्ष करून मला खूप दिलं फुबाई फूने, मी सांगतो ना, म्हणजे इव्हेंट्स केले, अमुक केलं, पैसे सगळं आलं. पण तुम्हाला सांगतो ना, हे सतत नाही टिकून राहतो फेम. म्हणजे बच्चन साहेबांची ते सुद्धा ह्या परिस्थितीतनं बिचारे गेले ना, मग आपण पण सतत टिकून राहतं असं नाही. तुम्ही त्या परिस्थितीतनं कसा मार्ग काढाल आणि त्या परिस्थितीत तुम्ही कसे एकरूप व्हाल त्या परिस्थितीशी, याच्यावरती तुमचं स्ट्रगल आणि तुमचं सगळं अवलंबून. अगदीच. आता बोलता म्हणजे बोलता नाही, आम्ही आधीही भेटलोय आणि मी जेव्हाही तुम्हाला भेटते किंवा बोलते तुमच्याशी, तुमचं मालवणी भाषेबद्दलचं प्रेम, तुमचं कोकणाबद्दलचं प्रेम, ते प्रत्येक संभाषणातून कळून येतं. म्हणजे त्यात काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा उगाच आता हल्ली उगाच माझं मालवणीवर किती प्रेम आहे किंवा माझं कोकणावर किती प्रेम आहे याचे वेगळे पोस्ट करून लोक टाकतात. ते टाकू दे. तुमच्याकडे बघून तुम्ही त्याचा कधी शो ऑफ केला नाही की बघा माझं किती प्रेम आहे किंवा बघा मी कसं केलंय. पण आता काय झालंय की कोकणातले जे कलाकार आहेत त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होतंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि हल्ली ना सर्रास बरेच कॉन्टेंट कोकणात बनवले जातात. बरोबर. आणि ते कोकणी लोकांना किंवा मालवणी लोकांना तितकेसे रुचत नाही, कारण का चुकीचा इतिहास दाखवला जातो किंवा चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी मांडल्या जातात, त्या खरं तर कोकणात नाहीयेत. हो. तेव्हा कोकणी म्हणून किंवा तेव्हा एक अभिनेता म्हणून किंवा नट म्हणून तुम्हाला वाईट वाटतं किंवा मी काही तसा करू शकत नाहीये? नाही, पहिला प्रश्न असा होता की दुर्लक्षित. तुम्ही पहिलाच इंटरव्ह्यूचा पहिला प्रश्न मला असं विचारलं, कुठे आहात तुम्ही? अगदी. याच्यावरच तुम्हाला कळलं दिगंबर नाईक ह्याच्याकडेही दुर्लक्ष आहे. कारण असं आहे की बघा, मी जरी मोठेपणा खूप सांगितले ना की सगळे निर्माते मालवणी आहेत, कोकणातले मालवणी आहेत, सिंधुदुर्गातले, त्यांना मालवणी माणूस नको असतो. आणि जर हवा असता तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो दिसला असता. बरं, आता तो दिसण्यासाठी त्याला फेम लागतो, चेहरा लागतो, जो माझ्याकडे आहे, माझ्यासारख्या काही लोकांकडे आहे. तर हे एक दुःख आहे, पण ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं मालवणीवरती प्रेम आहे, तर ते आहेच ना, ते इनबिल्ड असावं लागतं. खोटं असेल तर लोकांना लगेच कळत. आता मी परत त्याच्यावर येतो की सोशल मीडियामुळे रील स्टार झालेत. आणि दुर्लक्षित कलाकार तेव्हा होता जेव्हा मी फुबाई फू करायचो, कारण ते माहीतच नव्हतं कोणाला. आता दुर्लक्षित नाही म्हणू शकत, कारण इन्स्टावर कोकणातले कलावंत दिसतात, त्याच्यानंतर FB वरती दिसतात. कोकणातले बरेचसे कलाकार असे बऱ्याच ठिकाणी दिसतात आपल्याला. म्हणजे मी आता आपण शो केला त्याच्यामध्ये कोकणातलेच कलाकार होते बरेच. मी गावगाथा केलं त्याच्यात कोकणातले होते. अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये कोकणातले कलाकार आहेत. बहुतांशी फिल्म्स ह्या कोकणामध्ये होतात. बाहेरचे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोकणातले म्हणजे छोटे मोठे रोल अमुक तमुक ह्याच्या त्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कोकणातले लोक काम करतात. पण आता कोकणातली फिल्म आहे, कोकणावरती केलेली फिल्म आहे, याचा सब्जेक्टच कोकण आहे, तर त्याच्यात तुम्हाला कोकणी कलाकार दिसत नाही. त्याच्यात तुम्हाला मालवणी भाषा सोडून दुसरी भाषा बोलणारे लोक तिथे मालवणी बोलतात. चुक माका आंबा व्हाया, ही काय मालवणी आहे? पण आमची मालवणी लोक ते बिचारे सहन करतात. हेच एखादं वाक्य समजा तुम्ही वऱ्हाडी भाषेत बोललात तर ते तुम्हाला 10 मेसेज करतील खाली, आमची भाषा चुकीची बोलतोय, आमच्या भाषेवर अन्याय.
कोकणातला माणूस मला असं वाटतं की येवा कोकण आपलाच असा असं म्हणतो आणि कोणी काही बोललं तरी दुर्लक्षित करतो. रसिक प्रेक्षकाचा तो विषय असू शकतो. पण अशीच बऱ्याच फिल्म झाल्यात ना की नंतर मी त्याच्यामध्ये इन्सर्ट झालोय. म्हणजे बॅकग्राऊंडला तो आवाज आहे, अमुक आहे, तर तू कर ना घ्या, तू डबिंग कर ना, तू एक गाणं घालून दे ना, किंवा एखादा सिनेमा केला तर त्याचं प्रमोशनसाठी व्हिडिओ बनव ना. असे लोक बरेच येतात. पण कोकणाच्या विषयावरती बनवलेल्या फिल्ममध्ये ज्याला आता मला सांगा की फ्लुएंट मालवणी बोलणारी लोक असतील तर त्यांना नाही कास्ट केलं जात. त्याला काही नाही करू शकत. आता माझेच मित्र त्याच्यात काम करतात म्हटल्यावर मी पण त्यांचं काही बोलू शकत नाही. पण त्या भाषेचा लहेजा किंवा त्या भाषेवरती प्रेम असणारी लोक पाहिजेत असं नाही राहिले आता. त्यामुळे नसेल ना. अदरवाईज दशावतार नावाच्या फिल्ममध्ये दिगंबर नाईक पाहिजे होता ना. एक तर माझं दशावतारावरती प्रचंड प्रेम आहे. दशावतार मी जेवढं बघितलं तेवढं त्या कलाकारांना माहीत पण नसेल. त्याच्यात ज्या कोणी काम केलं असेल त्यांना माहीत पण नसेल ना दशावतार म्हणजे काय. म्हणजे मी एका कार्यक्रमामध्ये दशावतारचा पॅच केला, कोकण महोत्सव असं काहीतरी. तर कोकणातलेच काही कलाकार उभे राहिले, अरे आम्ही पहिल्यांदा बघितलं. म्हणजे त्यांना माहीत नाही. मी असलो असतो त्याच्यामध्ये, पण मी नाहीये त्याच्यामध्ये. असं होतं. त्याला काही इलाज नाही. पण खंत वाटते कधीतरी. खंत तर वाटणार ना 100%. की मला वाटतं अरे ह्याच्यात मी हरवलं. आणि काय होतं आता सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला फोन येतात लोकांचे, अरे तू का नाही रे ह्याच्यामध्ये, अरे तू किती वाईट बोलला रे. बरं नाव सुचवलं आपलं, माझं नाव एखाद्याने सुचवलं, अरे कोकणातले दिगंबर नाईक, तर आय डोंट नो, पण माझं नाही होत का. मे बी त्याला असं वाटत असेल की दिगंबर नाईकला घेतल्यावर पिक्चर विकला जाणार नाही. असू शकतं ना, निर्मात्याला पैसे तर कमवायचे. पण त्याच सिनेमाचा भाग असणार की त्याचे लोक नंतर मिठ्या पण मारतात. ठीक आहे, मी काय सोडत. बघा मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे. एक साधं उदाहरण सांगतो. एका झाडापासनं 1,00,000 माचीसच्या काड्या बनू शकतात. एक झाड असेल तर 1,00,000, एका झाडापासनं 1,00,000 माचीसच्या काड्या बनू शकतात. पण एक माचीची काडी जर मनात आणलं तर 1,00,000 झाडं जाळून टाकू शकतात. प्रश्न निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटीचा आहे. तुम्ही कसा विचार करताय. माझं कोणावर राग नसतो, दुःख, आणि मी तोंडावरच बोलतो ना डायरेक्ट. त्यामुळे मी फार हे नाही करत. काय म्हणतो ते, मला एखाद्या मिठी मारला, अरे काय दिग्या यार सॉलिड, मग मी का नाही रे तुझ्या प्रोजेक्टमध्ये असं विचारतो तोंडावर. त्याला काय, काही लोकांना आवडतं. मग ज्यांना आवडत नाही ना असा एक मोठा ग्रुप आहे किंवा असा एक कंपो असावा, मग ते सांगणार नको रे दिग्या, तो स्टेटमेंट करतो. मग तोच मला 2 वर्ष नाही खंत. आता ऑब्विसली नाव म्हणजे खंत वाटणं हे साहजिक आहे की या लेवलला आल्यानंतर मी तो रोल करणार असेल असं मला माहीत असल्यानंतर जर मी त्या रोलला गेलो नाही किंवा त्या रोलसाठी मला घेतलं नाही किंवा मला विचारलं नाही तर मला खंत वाटणार 100%. आणि असं खूप आहे. आता तर मी सांगू का, आता पुण्या-बिण्याची लोक आहेत ना, ती जाऊन मालवणी सिनेमा बनवतात. तिकडच्या नटांना सांगतात मालवणीत बोल, आणि तिकडचे नट चुकीचं मालवणी बोलतात. कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे? काय नाही. बरं बोलणार माझे मित्रच आहेत, एकीकडे मी काम केलं, मी तरी काय बोलू त्याला. असंही होतं ना. मी आता माझं वस्त्रहरण नावाचं नाटक आहे की नाही, तसं बघायला गेलं तर वस्त्रहरणमध्ये प्रत्येक माणूस मालवणी पाहिजे. पण त्याच्यात पण वेगळी भाषा बोलणारे लोक येऊन काम करतातच की. शिकवायला लागतं की हे प्रॉपर मालवणी बोल. आपल्याला लोक पण विचारतात. बरोबर. ठीक आहे, आता मी एवढी वर्ष करतो, माझं नशीब आहे की वस्त्रहरणमध्ये मला काम करायला मिळालं. अगदीच. मी इच्छा केलं तेव्हा माझ्यावर पण अशी टीका केली, अरे तू कोकणातला माणूस पश्चिम महाराष्ट्राचं नाटक करतो. डिफेंड आहे शेवटी. हो, तुम्ही कसा विचार करता. खूप छान बोललात. पण मगाशी बोलत असताना तुम्ही एक नाव घेतलं, जे नाव म्हणजे अतुल परचुरे. त्या व्यक्तीबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, कारण का हे खूप शॉकिंग आहे. तुमचं आणि त्यांचं कनेक्शन कसं झालं, कुठे झालं? अतुल परचुरे म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळा होता, खूपच. मिस्टर नामदेव म्हणे नावाचं मी नाटक केलं, ज्याचे लेखक प्रल मयेकर, दिग्दर्शक अजित भुरे, त्याचे निर्माते गणरंग आणि महाराष्ट्र रंगभूमी, मी विनय काका आणि संतोष कोचरकर, वारले बिचारे. महाराष्ट्र रंगभूमी मोठी संस्था होती, हे होते. आणि संतोष मयेकर माझ्यावर काम करत होता, सुदेश मशील करत होता, अक्षय पेंडसे जो वारला तो त्याच्यामध्ये काम करत, त्याचं पहिलं नाटक होतं. आणि मिलिंद पाठक नावाचा एक ॲक्टर आहे. तो आम्ही असे 6 जण, म्हणजे स्त्री पात्र विरहित मुलगी नसलेलं पहिलं नाटक आहे रंगभूमीवरचं, ज्याचं म्युझिक अजय अतुलने केलं होतं, ज्याचं नेपथ्य बाबा पारसेकर, आणि ज्याची 1 लाईन राजसाहेब ठाकरेंची होती. अच्छा. मराठी माणूस आणि असं. तर त्या नाटकात मी ऑडिशन दिलं होतं. तेव्हा फोन नव्हते माझ्याकडे, पेजर होता, मी नोकरी करायचो. मला पेजरवरती एक मेसेज आला, मी फोन केला तर मला समोरून
प्रश्न, काय तुला करायचं नाही का माझ्याबरोबर काम? हम्म. तर मी म्हटलं नाही मला करायचं आहे. कोण बोलतोय? अजित भुरे बोलतोय, तू ये. तो म्हणाला व्यवहाराचं बोल. तेव्हा काय 200 रुपये मला नाईट होती. हम्म. म्हणजे खरं तेव्हा 500 रुपयाची अपेक्षा होती. 500 मिळाले तर माझं घर चालेल, पण 200 मी तेव्हा बघायचोच नाही ना आम्ही. आणि मी केलं आणि त्याचे 350 प्रयोग केले. अतुल दादानी माझ्याबरोबर आमच्याबरोबर म्हणजे साधारणपणे 250 प्रयोग केले आणि त्याच्यानंतरचे 75-80 प्रयोग अरुण दादानी केले, अरुण नलावडेनी. हम्म. तर त्यांचा श्वास बी सॉलिड चालू आणि तो श्वास आल्यानंतर मग ते बंद झालं. ते मराठी माणसाची म्हणजे मराठी माणसावरती प्रकाश टाकणारं नाटक होतं. मराठी माणसाची गळचेपी आणि मग परप्रांतीयांचे लोंढे आणि असं सगळं खतरनाक नाटक होतं, जबरदस्त. आणि मला ना त्याच्यामध्ये ऑथर बॅक रोल होता. हम्म. म्हणजे अतुल परचुरेच्या एंट्रीच्या आधी मी 7 वेळा टाळ्या घ्यायचो. हम्म. मग अतुल परचुरे आला, मोठाच ना ॲक्टर. मग विनय काका तालमीला असायचं, असे सगळे. आणि अतुल परचुरे असल्यामुळे मग बाकीचे त्यांना संजय मोने, राजन भिसे आणि सगळ्यात मोठे राजीव नाईक. हम्म. राजीव दादांनी माझं पहिलं कौतुक केलं तेव्हा, पण मला कोणी ओळखत नव्हतं ना तेव्हा. मी आपलं अर्धी मस्ती अर्धा डांग नावाचं एक मालवणी नाटक करायचो. हम्म. आणि मग ते जे मी नाटक केलं, मग अतुल मग हळूहळू बोलायला लागलो. मग दोस्ती झाली. मग अतुल प्रत्येक ठिकाणी नाव सजेस्ट करायला लागला. मी म्हटलं ना, गणलंय बिघडलंय, बुवा आला, बऱ्याच ठिकाणी त्यांनी माझं नाव सजेस्ट. आणि मग नंतर कधीतरी एक 15-20 दिवसांनी बोलणं, हम्म. हे अरे काय करतोयस तू, असं खूप जवळ जात होतं. मग मी म्हटलं ना तुम्हाला, माधुरी मिडल क्लास नावाची सिरियल केली होती स्टारला, ते अतुल आणि मी होतो. मग आम्ही रूम शेअर करायचो. अच्छा. आम्ही तो मला वाटतं तो अतुल मुलाचा बाप होता आणि मी मुलीचा बाप. मग खूप गप्पा असायच्या. मग राजकीय गप्पा, ह्या गप्पा, मग स्ट्रगल, मग मी कसं, असं सगळं. त्यामुळे तो इतका जवळचा होता. फक्त दुःख एवढंच आहे की मग तो जेव्हा गेला ना तेव्हा मी इकडे नव्हतो. मग ते सहन नाही झालं आणि मी नंतर जाऊ नाही शकलो. म्हणजे ती त्याची मुलगी असेल सोनिया, म्हणजे मी तसा खेकडा डान्सर आहे, मला डान्स हा आणि माझा काही संबंध नाही, पण मला नाचवणारी पहिली सोनिया परचुरे, जिने आम्हाला त्या नामदेव मणेच्या नांदीवरती नाचवलं. खूपच जवळचा तो. अजित भुरे, आजही अजित दादा, म्हणजे मी म्हणतो ना कधीतरी आपण फोन करतो ना, म्हणजे आठवण आली की फोन करतो ना, त्याच्यातले दोघे जण, जे त्याच्यात एक अजित भुरे, दुसरा अतुल परचुरे. आणि खरा माणूस होता, म्हणजे बोलायचं. आणि प्रचंड बुद्धिमान ना, वाणी, त्याच्यानंतर त्याचे सगळे उच्चार, त्याचं डिक्शन खूप शिकलो मी त्याच्यात, भयंकर. मी माझ्या घरी येऊन गेलाय तो, कोकणात माझ्या घरी आम्ही दौऱ्याला गेलो तेव्हा तो माझ्याबरोबर होता. मग तो घरी आला, खूपच शिकलो त्याच्याकडे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की असे फार कमी कलाकार मित्र होते जे माझ्या डाऊनफॉलमध्ये माझ्यासोबत होते आणि नंतरही ते माझे मित्रच राहिले. हक्काने नाव घ्यायचे झाले तर कोणाची नावं घ्याल आज, की त्यांनी तुमचा स्ट्रगल पाहिला आणि आजही तुम्ही हक्काने त्यांना फोन करू शकता? म्हणजे आजही मी मला कधी म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून, मी मित्र म्हणून ना, म्हणजे काम बिम सगळं ठीक आहे. अंशू विचारे, अंशुमन विचारे आजही आमचं, अरे काय करतोयस तू, काय करतोयस? कमलाकर सातपुते, ठीक आहे, काय चाललंय? मी सिनेमा करतोय, तुझं नाव सुचवलंय, मी करतोय तुझं, असं. तसं मी अतुलला फोन करायचो, तसं मी अजितदादाला पण फोन करतो. आणि परमेश्वराच्या कृपेने कसं, म्हणजे माझा एक स्वभाव आहे की माझा डाऊनफॉल आल्यानंतर कळतच नाही लोकांना. म्हणजे मी सांगतच नाही, मला त्याचं भांडवल करायला आवडत नाही. माझा डाऊनफॉल आला तरी मी तुम्हाला असाच दिसतो आणि माझ्याकडे करोड रुपये आले तरी मी असाच दिसतो, मला काही फरक पडत नाही. बरं, माझं कसं आहे, म्हणजे माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मित्र आहे तो, मला तसा फरक नाही पडत. म्हणजे मी कुठेही गेलो, काही झालं, कुठेही, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही कुठच्याही शहराचं नाव घ्या, तिकडे माझे 1-2 मित्र तरी असतातच. मला माणसं जोडायला आवडतात, जमवायला आवडतात. त्यामुळे काय की असा, म्हणजे हक्काने एखादा माणूस जेव्हा आपल्याला फोन करतो ना, म्हणजे कसं आहे रे, काय चाललंय रे, असे फार कमी लोक आहेत तसे. मग त्याच्यामध्ये तोडणकर असेल, अतुल तोडणकर, मग तो आजारी होता तेव्हा मी त्याला फोन केला. असे फार कमी लोकच असतात. आणि मी म्हटलं ना की आता सगळे लोक बिझी झालेत. बरोबर. तर जे बिझी झालेले आहेत ते असे फार हे नाही करत. आणि कसं आहे की मी जेव्हा सांगतो तेव्हा लोकांना कळतं ना की माझ्याकडे काम नाहीये, तोपर्यंत माहीतच नाही. आणि तुम्ही जे म्हणालात ना, हरवलं, मी हरवलेलाच असतो. मी कधीच कुठे नसतो, मी कुठच्या कट्ट्यावर नसतो, कुठच्या थिएटरच्या बाहेर उभा नसतो, किंवा मला ना ती सवय, हॅलो गुड मॉर्निंग मेसेज टाकायचा,
किंवा ते हे असतं बघा, ठरवून काही लोक ना तुम्हाला वाढदिवसाला हो. फोन करतात. माझ्या वाढदिवसाला मला ठरवून एकाच माणसाचा फोन येतो, ज्याचं नाव जयवंत वाडकर. सकाळ असो दुपार, एकदा तर मी शूट करत होतो, त्याला संध्याकाळपर्यंत मी हे नाही सापडलोच नाही. तर रात्री मला 11:45 वाजता वाड्यादादाने फोन केला, तुला 15 मिनिटं ऑप्शन झालंय का तुझं? म्हटलं मी इकडे आहे. ओके, झालं असं समज. मग तो एक मंत्र म्हणतो संस्कृतमध्ये आणि तो शुभेच्छा देतो. मला जर वाड्यादादाच्या शुभेच्छा म्हणजे अख्ख्या जगाच्या शुभेच्छा. काय असतं तुम्हाला सांगतो, तुमची चलती असते ना तेव्हा तुम्हाला खूप फोन येतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता माझा एखादा शो सुरू झाला, एखादी डेली सोप सुरू झाली, नुसती सुरू होऊन फायदा नाही, ती फेमस व्हायला पाहिजे. ती जेव्हा होते ना तेव्हा माझ्या वाढदिवसाला 1000 खाली हॅपी बर्थडे येतं. जेव्हा माझं काय चालू नसतं, जेव्हा लोक दिसत, जो दिखताय वो बिकताय, जेव्हा दिसत नाही ना तेव्हा 50च येतात. आपण समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा जर तुम्ही फ्रस्ट्रेट झालात ना, अरे यार काही फरक पडत नाही, हे दिवस जाणार आहेत आणि चांगले दिवस येणार आहेत असं लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येक मिठी मारणारा माणूस काम देतो असं नसतंच ना. बरोबर. म्हणजे मी वस्त्रहरण जेव्हा फर्स्ट टाइम केलं तेव्हा एक फार मोठे दिग्दर्शक प्रबोधनकार ठाकरेला आले, मला म्हणाले काय पाहिजे ते माग. म्हटलं एखादं नाटक सर. डन. आजपर्यंत त्यांच्यावर मी काम नाही केलंय. त्यांनी मला कुठच्याही प्रोजेक्टमध्ये घेतलं नाही, ज्यांचं नाव चंद्रकांत कुलकर्णी. नाही, मला काय फरक नाही पडत, मी कधीच नाही, मी त्यांच्या कुठच्या प्रोजेक्टमध्ये नाही, सिरियलमध्ये नाही, नाटकामध्ये नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल की ते ज्या स्टाईलची नाटकं करतात ते करण्याची माझी पात्रता नाही, किंवा ते भाषा मी वापरू शकत नाही, किंवा काही असेल, किंवा त्यांच्या हिशोबात मी बसत नाही. केदार शिंदे कधी दिसला मिठी मारणार, पण आजपर्यंत मी त्याच्याकडे कधीच काम केलं नाही. घडलंय बिघडलंय नंतर कधीच नाही. एका नाटकात मी काम करणार होतो, सई रे सई, जेव्हा तोही तेवढा फेमस नव्हता आणि मी नव्हतो, पण ते काही योगायोगाने मला करता नाही आलं. असे मिठी मारणारे म्हणजे मी ना, आता मला माझ्याबरोबर कोण असेल ना तर तो असा होतो, अरे बापरे याने दिघ्याला मिठी मारली, असं काही नसतं. नवीन जी मुलं आपल्यावर काम करतात म्हणजे अंधश्रद्धा आहे सर, कुछ नाही होत आहे. बट काही लोक तुम्हाला बोलून काम देणार आहेत ना, ते तुम्हाला देतात. म्हणून मी म्हणतो ना, माझं काम माझ्याकडे येणार. आता नामदेव म्हणेनंतर मी अजितदादाबरोबर कामच नाही केलं, पण आजही महिन्याने, 15 दिवसांनी, 8 दिवसांनी मी 2 गोष्टी असतात, एक मित्र असतो आणि दुसरा ओळखीचा असतो. म्हणजे उद्या समजा तुम्ही एखाद्याला फोन केला, मग त्याने हा काय, अरे दिगंबर नाही, ॲक्सिडेंट झालं यार, काय बोलतो, कुठे आहे तो, अच्छा हो काय, बरं आहे ना बाकी, हां ठीक आहे, कुठच्या हॉस्पिटलला आहे, पाहिजे तर मी फोन करतो, मी उद्या येतो. हा ओळखीचा झाला. तुम्ही दुसरा फोन करता, दिगंबर नाही, अरे याला ॲक्सिडेंट झालं, काय बोलतो, कुठे आहे, फोन ठेवून जो निघतो तो मित्र असतो. अशी फार कमी लोक आहेत. आणि माझं कसं आहे की म्हणजे मी अपेक्षाच नाही ठेवत. अपेक्षा ठेवलात तर अपेक्षा भंग होणार. जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षा भंग आहे. म्हणजे मला कोणाचा फोन आला मदतीसाठी, खूप फोन येतात, मी म्हणतो कामाचं बोला आता. त्यांनी माझा समजा हेच नाही केलं, काय म्हणतात ते, उल्लेख नाही केला तरी मला काही फरक पडत नाही. मी मदत करतो आणि विसरून जातो. म्हणजे मी बोलणार नव्हतो, पण मला आता बोलायचंय. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आत्ता असं झालं तर की हे युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये काही लोक अडकले होते, दुबईला अडकले, इकडे. तसा एक मुलगा कुवेतला अडकला. 27 तारीखला हे सुरू झालं. 28 तारीखला मी नाशिकमध्ये एका इव्हेंटसाठी गेलो होतो. माझ्याबरोबर पंढरीनाथ कांबळे, पॅडी कांबळे, माझा तोही जवळचा मित्र, तो दादा काय रे म्हणून फोन करतो, मित्र म्हणून. शशिकांत किरकर, म्हणजे मित्र तुम्ही म्हणता ना, शशी पण माझा खूप जवळचा मित्र आहे. मला म्हणजे वाईट ह्याच्यात जे फोन करतात ते माझे मित्र असं मला वाटतं. पॅडी पण फोन करतो, तो पण. पॅडी माझ्या बरोबर होता. पॅडी म्हणाला, अरे एक मुलगा अडकलाय, काहीतरी कर. मी लगेच एम्बेसीला फोन केला. माझे मित्र आहेत राजेंद्र जाधव म्हणून, आणि त्यांची बायको बबिता. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी इमिजिएट मला तिकडच्या लिंक्स पाठवल्या. ह्या लिंक्स बघ, काही पॅनिक होऊ नको, शहराला काहीच प्रॉब्लेम नाही, जे बॉम्ब्स पडतायत ते बाहेर पडतायत, म्हणजे बेस उडवत. 28 तारीख मग मी दिवसभर त्यांना फोन करत होतो. मग त्यांनी मला लोकल नंबर दिले त्यांचे, हे आमचे लोकल नंबर आहे, त्या मुलाला द्या. ओके, मी त्या पॅडेला दिले, म्हटलं त्या मुलाला पर्यंत पाठव. ओके. त्याच्यानंतर 28ला आमचा इव्हेंट झाला. 29ला मी मुंबईत आलो. मी मुंबईत आल्यावर त्यांचा मला राजेंद्रजी आणि त्या बबिताताई आणि मी एक नाटक केलं होतं प्रिया पाटील म्हणून, माझ्या निर्मात्या, बाई वाड्यातून जा नावाचं नाटक केलं, त्याच्या निर्मात्या होत्या त्या. त्यांची ती बहीण आहे बबिता. तर मी पहिलं त्या प्रिया पाटलांना फोन केला, असं असं झालं. मग त्यांनी मला नंबर दिला, कारण मी कुवेतला एका शोला जाणार होतो वगैरे वगैरे सगळं. मग प्रिया पाटीलच्या थ्रू मी त्या राजेंद्र आणि बबिता या उभयताना, मग
28 तारीखला हे झालं. 29ला तो मुलगा जिथे होता तिथे गेल्या. तुला काय लागलं तर सांग, तुला कपडे पाहिजेत का, काही जे काही त्यांच्या होतं तसं खाऊ घेऊन गेले. त्याला मिळालं, ते सगळं झालं, तो ओके होता. त्याच्यानंतर मला वाटतं 29ला मी त्या मुलाच्या पालकांबरोबर बोललो की अरे ओके ठीक आहे, थँक्यू, की बरं झालं तुझी मदत झाली वगैरे. 30 तारीखला मला असं कळलं की अरे माझा मुलगा खूप अडकलाय, म्हणून त्याच्या आईने व्हिडिओ टाकला की पंतप्रधान, मुख्यमंत्री मला मदत करा. बरं, ज्या लोकांनी मदत केली ते तिकडे कुवेतच्या मराठा मंडळाच्या अध्यक्षांचं नाव घेत होते. म्हणजे मला काय म्हणायचं की दिगंबर नाईकचं नाव नका घेऊ. त्या क्षणी ज्या माणसाने मदत केली त्याचं नाव घ्या. आणि मदत झाली आहे ना तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे शिंदे साहेबांनी तर इतकी मदत केली लोकांना, स्वतःचे पैसे घालून लोकांना घेऊन आले. पण कुवेतवरनं तो इकडे आला, ह्याच्यात तिकडच्या माणसाने तिकडे काळजी, त्याचं नाव तरी घ्या कमीत कमी. म्हणजे मला काय सांगायचं की मी मदत केली ना की मी विसरून जातो, नेकीकर दर्या मिळेल, मला काही फरक पडत नाही. मी अशी म्हाडाची घरं मिळवण्यासाठी तर कित्येक लोकांना मी मदत केली आहे, ते विसरून पण गेले असतील, त्यांच्या लक्षात पण नाहीये. कलाकार मंडळ अडकलाय, मग ह्या ऑफिसरला फोन कर. बरं, म्हाडामध्ये गव्हर्नमेंटमध्ये कुठे मालवणी लोक जास्त आहेत, त्यामुळे मी फोन केल्यावर मला तेवढा रिस्पेक्ट आहे, हा करतोय, मी तुमचा काम अशी केलं, विसरून घेत, म्हणून मी नेकीकर दर्या में डाल म्हणून सोडून देतो. तर ही खूप फार मोठी गोष्ट आहे ना की एखाद्या माणसाने तुम्हाला मदत केली, त्या माणसाचं नाव घे, माझं नाव नको. मला कुवेतवरनं फोन आला, तर सर असं काय, हे तर काहीच नाही, प्रॉब्लेमच नाही आहे काय, आणि सगळं व्यवस्थित आहे, आणि असं का तुम्हाला फोन, म्हणजे तुमचं नाव पण नाही घेतलं. म्हटलं माझं मरू दे. म्हटलं त्या प्रिया पाटील मॅडमचा 2दा फोन आला, हो असं काय, ते लोक त्यांनी एवढी मदत केली आणि त्यांचं नाव पण नाही घेतलं. मी म्हटलं ठीक आहे ना मॅडम, सोडून द्या ना, मी तुमची माफी मागतो की मी फोन करून सगळं केलंय, मला माफ करा, मी ह्याच्यानंतर तुम्हाला त्रास नाही देणार. हो असं नाही, तुम्ही कधी फोन करा. म्हणजे मला काय सांगायचं की मी उद्या समजा अंकिता लोखंडेंना मदत केली मी, तर मी डायरेक्ट मदत केली ह्याच्यापेक्षा मी कोणाच्या तरी थ्रू मदत केली, तर जो मधला माध्यम आहे त्याचं नाव तर घ्या कमीत कमी. अशी लोक आपल्या आयुष्यात येतात, मग त्याला आपण काय करणार. मी सांगणार नव्हतो, पण मी म्हटलं एक शेअर करावं. पण हे मला पर्सनली सांगायचं आहे की कदाचित तुमचं नाव नसतील घेत किंवा तुम्हाला कमी पर डे किंवा अचानक काढलं जात असेल, पण तुम्ही माणसं फार कमवलेत. म्हणजे सर एका ठिकाणी शूट करत होते आणि तेव्हा संध्याकाळी नाश्ता नव्हता, चहाच होता फक्त, आणि त्या सेटवर मी होते आणि त्यांनी मला फक्त असा इशारा केला आणि मी त्या घराच्या मागे गेले. त्या कोकणातल्या माणसांनी साग्र संगीत नाश्ता आमच्या समोर ठेवलेला. म्हणजे ही फक्त कधीतरी त्या माणसांना कदाचित पैशाची अजिबात अपेक्षा नव्हती किंवा कसलीच अपेक्षा नव्हती. त्यांना फक्त एक अपेक्षा होती की दिगंबर नाईक आमच्या घरात येऊन चहा पितायत. हो नाही, हे आहे. तर हे कमवलंय तुम्ही. आणि त्याच्यावर मी म्हटलं ना की मी माणसं इतकी कमवली किंवा त्यांचे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ब्लेसिंग माझ्याकडे एवढे आहेत, म्हणून मी आज आहे ना उभा. आत्ताही मी सांगू का, आता मी इंटरव्ह्यूला बसलोय, आत्ता माझ्याकडे कुठचाही शो नाहीये, कुठची मी मालिका करत नाही. गेले, मी तुम्हाला सांगू का, मी शेवटची मालिका गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये केली. त्याच्यानंतर माझ्याकडे कुठलाही शो नाही आला. त्याच्यानंतर मी एक वेब सिरीज केली, मध्ये काही प्रयोग केले नाटकाचे, छोटे मोठे माझे प्रयत्न चालू असतात. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगू का, एक तथाकथित स्वतःला स्वयंघोषित हे असतात ना समीक्षक, असा एक समीक्षक ज्याचं मी नाव नाही घेत कारण त्याचा मी प्रसिद्धी देऊ इच्छित नाही, त्याने 2025च्या सरतेला एक लेख लिहिला एका सोशल मीडियावर की, आणि 2 नाटकांची नावं लिहिली की ही 2 नाटकांचे, दिगंबर नाईकच्या ह्या 2 नाटकांचा एकच प्रयोग झाला. आता मुळात मी नट आहे, मी काम करतो, नाटक येतं ते निर्मात्याचं असतं, ते दिग्दर्शित करतो. 2 नाटकं आली, त्याचे निर्माते वेगळे होते, त्याचे दिग्दर्शक, एकाचा दिग्दर्शक मी होतो. त्या दोन्ही नाटकांचे मी 15-15, 16-16 प्रयोग झाले आणि काही कारणास्तव ती नाटकं बंद झाली. मला त्याचं दुःख होत नाही, अशी बरीच नाटकं येतात आणि जातात, 4 प्रयोगातही बंद होतात, मोठ्या मोठ्या नटांची बोलून, त्याच्यात माझं समजा. तर त्याने टिपिकल मला पॉईंट आउट केलं. बरं, तो मालवणी माणूस, म्हणजे मी म्हटलं ना, आमच्याच लोकांना, आपलीच लोक आपल्या लोकांना नको असतात त्याच्यात. आणि त्याने लिहिलं, एक प्रयोग झाला. मला असंख्य फोन आले, अरे त्याने असं लिहिलंय तुझ्याबद्दल, असं. मग लिहू दे, एनी पब्लिसिटी इज लाईक गुड पब्लिसिटी, मला काही फरक पडत नाही. मी
कळलं ना तुम्हाला, मला काही दुःख होत नाही हो. आणि आपण काम केलं एकत्र, तुम्हाला माहित आहे. हो. मी सकाळी म्हणजे तुम्हाला सांगतो की कोकणात मी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काम केलेलं आहे. हे गावगाता गजाली आहे ना, 4 महिने फक्त 5 तासच झोपायचो आम्ही. 7ची शिफ्ट संपवायचं होतं. माहीत नाही आम्हाला नंतर कळलं संपवायचं म्हणून हे चाललंय. सकाळी 7ची शिफ्ट. पॅकअप करताना असं कोण म्हणत नाही ना की 7 वाजताच पॅकअप करायचं. हं, तेव्हा 8 वाजता होतं. हं. घरी 9ला येतो. अंघोळ-बिंघोळ करून जेवून झोपायला 10-11 होतात. परत दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठायचं. आपण एक केलं तुम्हाला माहित आहे. काही नसलं, चहा नाही, नाश्ता नाही, काही फरक पडत नाही. काम करायला पाहिजे. मला वाटतं असं काम करणारी लोकं नको लोकांना. हं. नको असावीत. असंही असू शकतं. पण मला नाही वाईट वाटत. माझ्या नशिबातलं माझ्याकडे येतं. आणि मी जे काम केलंय ना, ती प्रसिद्धी, ते ब्लेसिंग, ते माझे गुण लोकांना आवडलेले, त्याच्यावर चाललंय. दुसरं काय आता. खूप मस्त. मग पण आता काय. त्या कलाकारांना काय सांगाल जे एस्पेशली अशा गावातून येतात जिथे अभिनय अजून पोहोचला नाहीये किंवा जिथे कलाकार व्हायचे हे स्वप्नच फार कमी जण बघतात. त्यातलेही काही कलाकार येतात आणि स्ट्रगल करतायत अजूनही. हो. अजूनही स्ट्रगल करतायत. अजूनही उत्तम अभिनय येत असूनही जस्ट बिकॉज फॉलोवर्स नाहीयेत, जस्ट बिकॉज ओळख हो, नाही. आता ते आलंय. हो. आता कास्टिंग फॉलोअर्सवर होतं. याचे फॉलोअर किती आहेत, त्या मुलीचे फॉलोअर किती आहेत, तिला काही नाही आलं तरी चालेल. ज्याचे जास्त फॉलोअर त्याचं कास्टिंग. म्हणजे कसं आहे की एखादा रोल आला म्हणजे माझ्या बऱ्याच सिरियल गेलेत आता, मालवडी येतो म्हणून. हं. आणि होतं काय, निर्माता जो असतो प्रोडक्शनवाला तो सांगतो चॅनल नको म्हणाला, आणि चॅनल म्हणतो नाही आमचा काही संबंधच नव्हता रे. प्रोडक्शनवाला नको म्हणाला. आणि हल्ली ती आलंय. म्हणजे मी म्हटलं ना माझ्याकडे येणार का, माझ्याकडे येतं. आपण खूप जवळचे मित्र असतो. एका कपात चहा पितो. आता इंटरव्ह्यूत हेच बोलू शकतो. एका कपात चहा पितो. रोज फोन करत असतो. सुखदुःखाला फोन करतो. कामं असल्यावर फोन करतो. तोच माणूस चॅनलमध्ये नोकरीला गेला ना की दुसऱ्या महिन्यापासून फोन उचलायचा बंद करतो. तर मला कळत नाही असं काय काम असतं एवढं की चॅनलमध्ये गेल्यानंतर फोन असा 24 तासासाठी बाजूला ठेवायला लागतो का? असं नाही. बरं असं होतं की त्याला गरज आहे, त्या माणसाचा फोन तो बरोबर उचलतो. हं. हे खूप झालंय. आणि ते फॉलोअर्स, हं. याचे फॉलोअर्स, याला अभिनय किती तो मरू दे. मी एक वेब सिरीज केली होती हं. आणि मी सांगितलं त्यांना की अरे हा ऍक्टर आहे, म्हणजे मुकेश जाधव माझ्याबरोबर रेग्युलर काम करतो, गोप्या आणि अप्रतिम ऍक्टर, त्याला घेऊया एका रोलसाठी. नाही ते सर इन्फ्लुएन्सरनाच घेऊ. बोले त्यांचे 5-5, 6-6 रिटेक होऊ दे, ते त्यांनाच घेतात. हे जे आलं ना इन्फ्लुएन्सर, त्याचे किती हे, त्याला अभिनय येतो का, तो काय काम करेल का, काही नाही. रील स्टार झालेत ना आता. म्हणून मी म्हटलं ना मी नट आहे. आय एम नॉट स्टार. मी स्टार नाहीये, मी नट आहे. मला तारा चमचमता नाही म्हणाले कोणतरी चालेल, पण मी केलेलं काम और क्या बात आहे तरी खूप आहे. ते दोघांमध्ये खूप फरक असतो ना. तसं मी तुम्हाला म्हटलं मित्र आणि ओळखीचा ह्याच्यामध्ये फरक. आणि ही इंडस्ट्री हल्ली खूप आहे ते, म्हणजे फॉलोअर्स मी बघितलं बऱ्याच प्रोजेक्टमध्ये हट्टाने घ्यायला लावतात आणि नंतर डोक्यावर हात मारतात. आता काही सिरियलला मी ऑडिशन्स दिल्या किंवा मी लुक टेस्ट दिले, तर मी ना हल्ली विचारतो कुठचं चॅनल, अमुक नको रे, कारण मला बोलवणार 4 वेळा नंतर त्यांना पाहिजे त्यांनाच घेणार, तर मला कशाला बोलवत आहे. आणि फोन न उचलणे हे फार, म्हणजे त्यांना असं वाटतच नसेल कदाचित की आपण त्याचा अपमान करतो. काही चॅनल मग ते बेसिक हेड झाले ना, म्हणजे आता चॅनल तर आपण समजू शकतो, पण ईपीज म्हणजे असू दे, परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव, त्यांना खूप मोठं करो, त्यांना असंच वागण्याची बुद्धी देव. आता काय. अगदीच. पण त्या कलाकारांना तुम्ही आज जर सांगायचं असेल मला काय म्हणायचं आता, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना की अशा ठिकाणी अशा इंटरियर म्हणजे अशा खेडे गावात असं आहे की जिथे पोचलेलंच नाही काय, आणि त्याला कलाकार व्हायचं. आता ना तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. ओके. आता तुम्ही कितीही खेड्यापाड्यात गेलात ना तरी त्याच्याकडे मोबाईल असतो. हं. आणि इन्फ्लुएन्सर मी जे म्हणतो, जे रील स्टार झालेत, ते बघा जास्तीत जास्त खेड्यापाड्यातले लोक आहेत. आणि तुम्ही जर बारीक एक विचार केलात तर रील्स मी पण बनवतो. हो. कॉन्टेंट हा विषय नाहीये. जेवढे नवीन चेहरे आहेत ना ते लोकांना आवडतात असं मला वाटतं. किंवा म्हणजे त्याच्यामध्ये फार काय, आता बघा ना, आता सूरज आपला हो. चव्हाण कोणाला माहित होतं बिचारा. अर्थात तो खूप त्याने स्ट्रगल केलं, तो बिग बॉस जिंकला. आता पण बिग बॉसमध्ये मला वाटतं इन्फ्लुएन्सर आहे. असे ना
सिरियलला सुद्धा जर इन्फ्लुएन्सर, तर एक तर ते फार मोठे आहेत इन्फ्लुएन्सर, किंवा ते प्रसिद्ध आहेत, त्यांना फेम आहे म्हणून त्यांना घेत असतील. आणि तुम्ही खेड्यापाड्यात जर कुठे गेलात ना, तर असं कुठे आता राहिलेलं नाही आत्ता. कारण आमच्या वेळेला कसं होतं, आमच्या वेळेला एकांकिका करणारे फार कमी होते, मुली पण फार कमी मिळायच्या. आता ना एकांकिका हा उत्सव असतो, खूप चांगला आहे. म्हणजे कॉलेजच्या एकांकिका असतात, त्याच्यानंतर यूथ फेस्टिवल असतं, इंटर कॉलेजच्या असतात, मग त्याच्यामध्ये गावागावात एकांकिका स्पर्धा होतात, गावागावात काय म्हणतात ते मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, तिथे परफॉर्म करणारे लोक, अशी खूप लोक आहेत. पण मला एवढंच सांगायचं आहे, कोणी कलाकार असू दे, समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. तुम्ही स्ट्रगल करत राहा. आपलं स्ट्रगल आहे ना, ज्या दिवशी तुम्ही थांबाल, ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल की अरे यार कंटाळा यार मी जातो, तर मग येऊच नका, मग नोकरीच करा ना. कारण ना काय होतं, लोकांना खूप सोपं वाटतं. आम्ही जेव्हा फू बाय फू करायचो ना, तर लोक फोन करायचे, अरे ते करण्यासाठी काय करावं लागेल, तू आधी कधी केलंय? हा, मी 7वीत असताना केलं होतं ना एकदा, आमच्याकडे ॲन्युअल फंक्शन होतं. अरे असं नसतं. तिथे आल्यानंतर ते स्टेज शेअर केल्यानंतर तो कॅमेरा फेस, हे एक वेगळं गणितही लोकांना माहीतच नाही आहे. तर त्यामुळे ते सोपं नाही आहे, ते खूप कठीण आहे. आणि विशेष कसं असतं बघा, बेसिक काय असतं की कलाकार म्हणजे काय, कलेला आकार देतो तो कलाकार, आणि तो परकाया प्रवेश करतो ना. म्हणजे दिगंबर नाही, तात्या सरपंचाचा रोल करतो, म्हणजे तो परकाय, तात्या सरपंचाच्या कायेमध्ये प्रवेश करतो परकाय, आणि मग तो तात्या सरपंच परफॉर्म करतो. म्हणजे दुसरं जर बोलायचं झालं तर सगळं खोटं आहे, ते खरं करून दाखवायचं. म्हणजे बघा ना, कपडे खोटे जे मी रेग्युलर वापरत नाही, सगळं. म्हणजे मी जो बोलणार डायलॉग ते पण त्याचे खोटेच आहेत, पण ते खरे कसे होतील, कसं खऱ्यापणाने आपण सादरीकरण करतो, हे सगळं करून दाखवणं हे तसं कठीण आहे ना. म्हणजे कॉमेडियन आहे रे, तो कॉमेडियन आहे. अरे कॉमेडी करणं सगळ्यात कठीण आहे ट्रॅजेडीपेक्षा. आपण रडवणं खूप सोपं आहे, हसवणं कठीण आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही जेव्हा लग्न करता, तुमचा संसार सुरू होतो, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला किंवा तुमच्या नातेवाईकांना रडवणं सोपं आहे ना. एखादा हट केलं रडणार ती, पण तिला हसवणं, तिला प्रफुल्लित ठेवणं कठीण आहे. आणि मला तेच कळत नाही की कॉमेडियनला डॉमिनेट केलं जातं. नको रे दिगंबर नाईक कॉमेडी आहे, म्हणजे नको रे दिगंबर नाईक तेच करतं, नको रे म्हणजे काय, मला कळलं नाही. मी कॉमेडियन आहे, मग तू करून दाखव कॉमेडी, तू हसवून दाखव, ते कठीण आहे. आणि दुसरं, एखादा रेग्युलर डेली सोपमध्ये काम करणारा टिपिकल नट, जो कोणी असेल, मग तथाकथित कोणी, बऱ्याच नटांनी केलंय, आणि डेली सोपचे हिरो एक वेगळे असतात माहिती आहे ना, गुड लुकिंग, म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला आवडतात कोण, मला उपेलीमुळे खूप आवडतं, उपेंद्र माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, करून दाखवलं बघा ना. म्हणजे आज तर कुठच्या कुठे आहे आमचा संजय नार्वेकर, काय पर्सनॅलिटी नाही, काय नाही. भाऊ कदम कॉमेडियन, पण करतो की नाही, तो आहे की नाही, अस्तित्व टिकून आहेत ना ते. तर कसं आहे की हा कॉमेडियन आहे, म्हणजे ठीक आहे रे, आणि हा दैनंदिन मालिकेत डेली सोपमध्ये काम करणारा, किंवा असं काम करणारा रेग्युलर सिरियस अभिनय करणारा अभिनेता, आणि तो कॉमेडियन आहे, विनोदी असं लावतात त्याच्या पुढे, तो पण अभिनेताच आहे ना यार. मग हे जे आहे ना, हे फार हर्टिंग आहे, हे वाईट वाटण्यासारखं आहे. ॲक्च्युली कॉमेडी जे करतात ना, जेवढे नट कॉमेडियन आहेत ना आज, म्हणजे आमच्या रियालिटी शोमधून आले, त्याच्यामध्ये ताकद आहे. आत्ताचं नाही सांगत मी, पूर्वीचं सांगतोय. म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस नावाचा शो होता, ज्ञानेश भालेकर सर करत होते, त्याच्यातले सगळे नट बघा ना, अभिजित चव्हाण सगळ्या प्रकारचं काम करतो, आमचा कमळ्या सातपुते, आशिष पवार, वेगवेगळ्या प्रकारचे. मला असं म्हणायचं, जो कॉमेडियन आहे ना, तो व्हर्सटाईल ॲक्टर आहे, त्याला कुठच्याही टाका, म्हणजे तुम्ही काय म्हणायचं की कुठच्याही आईट असते ना, काय म्हणतात, साच्यात, सॉरी, कॉमेडियन जो आहे हा कुठच्याही साच्यात टाका, तो त्या पद्धतीने बाहेर येणार. म्हणजे ती माती आहे ना, योग्य मूर्तिकाराकडे गेली ना, तो त्याची इतकी सुबक मूर्ती बनवू शकतो. इतके पोटेन्शियल असलेले नट आहेत, जे विनोदी भूमिका करणारे नट आहेत सगळे, म्हणजे अतिरती महारथ आहे ना. सतीश तारे, कोणी नादच नाही करायचं, सगळी वाद्य वाजवायचा, गाणी गायचा, लेखक होता, दिग्दर्शक होता, सगळ्या गाड्या चालवायचा,
अष्टपैलू बिचारा लवकर गेला, हे नशिबाचा भाग आहे. पण असे खूप लोक आहेत ना, म्हणजे सगळेच लोक डॉमिनेट करतात असं नाही, पण तो डॉमिनन्स ना खूप आहे विनोदी, असं मला वाटतं. म्हणजे विनोदी कलाकार आहे तर त्याचं पहिलं कास्टिंगच होत नाही बिचाराचं, त्याने वाट बघायची सगळीकडे, असं नाही होत ना. आणि मग त्याच्यात ना साचे चुकतात, त्याच्यात परत ग्रुप असं, म्हणजे नट 19-20 असला तरी चालेल नाही, माझ्या ग्रुपमध्ये किती फिट आहे. बरोबर. तर त्यामुळे ते जे सगळे कलाकार आहेत, तुम्ही जो विचारलेला प्रश्न असा आहे, की तिकडच्या सगळ्या कलाकारांनी धैर्य सोडायचं नाही, चिकाटी सोडायची नाही, जिद्द सोडायची नाही. एक दिवस तुमचा येणार, एक दिवस तुम्हाला काम मिळणार. तुम्हाला एक सांगू ना, म्हणजे अमराठी लोक आहेत ना, ते जेव्हा धंदा करतात ना, तर त्यांचं गणित काय असतं माहिती आहे? 3 साल दुकान बंद मत रखो, आगे 30 साल चलेगा. 3 वर्ष दुकान बंद ठेवू नका, पुढे 30 वर्ष तुफान चालणार. आम्ही तेच केलं. आम्ही एका वड्यावर, मी फुटपाथवर झोपायचो. मी एका वड्यावर 2 पाव खाल्लेले आहेत, कोणाला माहीत नाही. खूप, मी माहीमवरनं गिरगाव साहित्य संघ मंदिरात चालत जायचो. स्ट्रगल. आता मी काही उपकार नाही केलेत कोणावर, म्हणजे मला सिंपत्ती नाही मिळवायची आहे, मी उपकार नाही केले. पण काही लोक आठवणीत पण राहिले. रीमाताईंनी सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो कलाटणी मिळण्याचं कारण, मिस्टर नामदेव म्हणे बघितल्यावर रीमाताईंनी मला असं हक केलं, रीमा लागून. काय ॲक्टर आहेस यार. तसं राजू नाही, तुला खूप प्रॉब्लेम येतील, खूप लोक तुला मागे खेचतील, अजिबात घाबरायचं नाही, पुढे जात राहायचं, अडचणींवरती मात करशील तर मोठा ॲक्टर होशील. हे राजीव नाईकनी मला सांगितलं. काहीतरी कळतं ना त्यांना, रीमाताईनं काहीतरी कळलं ना त्यांना, त्या लोकांनी. पण ह्याच्या उलट असेही लोक होते, अरे मालवणी तो जाऊ दे मरू दे, असाही मला एक्सपिरियन्स आला आहे. त्याला कुठचा रोल द्यायचा, अरे तो काय करणार, असंही एक्सपिरियन्स आला. रात्री 11:15 वाजता मला सिरियल डेली सोपमध्ये काढलं जेव्हा मला गरज होती. फुबाई फू नंतरची गोष्ट सांगतो, म्हणजे प्रसिद्ध होता चेहरा, नाही तो कॉमेडी करतो रे, तो थोडी इथे काम करणार, असंही. म्हणजे हे सगळे अनुभव मी का सांगतोय त्या लोकांना, हे अनुभव तुमच्या आयुष्यात येणार. आणि आम्ही जेव्हा स्ट्रगल चालू केलं तेव्हा 50 पैसे बसची तिकीट होती, आज ती 5 रुपये 10 रुपये झाली. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी बदलापूरवरनं अपडाऊन करायचो. 7:02ची गाडी चुकली, तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकत नाही. तेव्हा बदलापूरमध्ये साधारणपणे 50 गाड्या असतील, आज त्याच 100-125 वर गेल्या. म्हणजे पहिलं ट्रेन जाताना विरारपर्यंत होती, मेट्रो आता भाईंदरपर्यंत आली, ती विरारपर्यंत जाईल उद्या. म्हणजे 21व्या शतकाकडे आपण चाललोय असं म्हणा, किंवा डेव्हलपमेंट होते आहे शहरांची, इम्प्रूव्हमेंट होते आहे, अर्बन डेव्हलपमेंट होते आहे, सगळं म्हणा. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जाताना किंवा ह्या सगळ्याचा विचार करताना, हे सगळं घडताना, हे सगळं घडणारच आहे हे गृहीत धरून तुम्ही एक तर ह्या क्षेत्रात या. अदरवाईज उद्या फ्रस्ट्रेट होऊन काहीतरी वाईट करण्यापेक्षा ह्या क्षेत्रात येऊ नका. एवढं हे सोपं नाही आहे, जेवढं हे मृगजळ आहे. तुम्ही पाऊल टाकताना कळत नाही की कुठे जाईल आपला पाय कुठच्या खड्ड्यात जाईल का अजून आपण बुडून मरू, काही माहीत नाही. सतत करत राहा, सातत्य ठेवा, 100% तुम्हाला यश देणार. आणि तुम्हाला सांगतो, बाकी लोकांनी मानू दे नको मानू दे, पण एक कुठची तरी अशी शक्ती आहे जी तुमच्याकडे बघत असते वरनं. ती एक ना एक दिवस, आपण जनरल सगळी माणसं म्हणतात भगवान के घर में देर है अंधेर नाही. म्हणजे एखादा माणूस आपला सिरियस झाला, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, आपण डॉक्टरला म्हणतो बघा ना डॉक्टर साहेब, माझा भाऊ सिरियस होता खूप प्रचंड, म्हणजे 5 मिनिटं लेट झालं असतं तरी कदाचित आमच्यात नसता. मी रात्री जेव्हा डॉक्टरांची म्हटलं काही करू माझ्या भावाला वाचवा, तो म्हणाले माझ्या हातात काय नाही, त्याच्या हातात आहे. म्हणजे काहीतरी शक्ती आहे. डॉक्टर तर खूप शिकलेले आहेत, वकील पण असंच म्हणतो, एखादी केस आपण हारतो काहीतरी करा, नाही तर मी जेलमध्ये जाईन, मला वाचवा, माझ्या हातात काय नाही, त्याला नमस्कार कर. म्हणजे अशी एक कुठची तरी अशी एक अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, आणि त्या शक्तीला मला असं वाटतं की आपली किंमत आहे. त्याला युनिव्हर्स म्हणा, त्याला डेस्टिनी म्हणा, त्याला काही म्हणा. फक्त मला एवढंच म्हणायचं की कुठच्याही क्षेत्रात तुम्ही गेल्यानंतर स्ट्रगल आहे, आणि कुठच्याही क्षेत्रात तुम्ही गेल्यानंतर म्हणजे स्ट्रगल तर आहेच, आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्र तुमची परीक्षा बघ, की श्रद्धा अंधश्रद्धा मला माहीत नाही, पण जगात असं काहीतरी गडबड आहे. काही लोकांना मुलंच होत नाही, तर काही लोकांना 5-5, 10-10 मुलं व्हायची. तेव्हा बरोबर. मुलं होण्यासाठी जो धातू लागतो, त्या एका थेंबाने
कितीतरी असंख्य लोक झाली. म्हणजे त्या एका थेंबामुळे डॉक्टर अब्दुल कलाम जन्माला आले. आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, वेगळंच पर्सनॅलिटी आहे, ते जन्माला आले. एक दिगंबर नाईक जन्माला आला. त्याच एका थेंबाने एक सफाई कामगार जन्माला येतो, एक डॉक्टर येतो, एक वकील येतो. ही हे काहीतरी वेगळं आहे ना गणित. म्हणजे ही डेस्टिनी आहे किंवा हे तुमचं विधिलिखित आहे किंवा मग युनिव्हर्स ठरवतो असं मला वाटतं. तर त्यामुळे ना हे आपल्याला नाकारता नाही येत. काही गोष्टी आपल्याला नाकारता येत नाहीत आणि जर त्या तुम्हाला नाकारता येणार नसतील, हे तुम्ही मनात ठरवलं किंवा हे मला नाकारता येणार हे मी स्वीकारलंय, ते स्वीकारायचं असेल तरच तुम्ही ह्या कलाक्षेत्रामध्ये या बाबा. नाहीतर येऊ नका. बरं मला काय म्हणायचं, येऊ नका असं मी म्हणत नाही. सगळ्यांनाच ॲक्टर व्हायचं असेल तर कसं चालेल? कोणीतरी डायरेक्टर व्हा, कोणीतरी प्रोडक्शनवाल्याचं पण फार मोठं काम असतं. माझ्याच सिरियलमध्ये मला जो पाणी आणून देणारा स्पॉट बॉय असतो ना, तोही तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपलं कलाक्षेत्र मी एवढंच सांगतो वन्स अगेन, की एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी बनवलेली सिरियल असेल, एखादा सिनेमा असेल, एखादं नाटक असेल, हा पुष्पगुच्छ आहे. त्याच्यामध्ये गुलाब आहे, त्याच्यामध्ये डेली आहे, त्याच्यामध्ये एखादं झेंडूचं फूल आहे, त्याच्यामध्ये नुसतंच एखादं पान असं शोभेसाठी लावलं. हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा ते असं सुंदर दिसतं, असं मला वाटतं. खूप मस्त. खूप छान सांगितलंत. फक्त एका वेगळ्या विषयावर मी घेऊन जाते तुम्हाला. येस, चालेल ना. हल्ली एक व्हिडिओ अस्ताद काळेचा फार व्हायरल झाला, की नाटक सुरू असताना फोन वाजला फोन आणि वाजला. अस्तादने एक रिॲक्शन दिलं. हं. असं बऱ्याचदा होतं, की एखादं नाटक सुरू आहे जे लाईव्ह आहे. हं. ते काही रेकॉर्डेड नसतं. बरोबर. कलाकार एका पात्रात प्रवेश करत असतो किंवा त्याचा प्रवेश झालेला असतो. एक्झॅक्टली. तो एका वेगळ्या ह्याच्यात असतो. गेला. तेव्हा फोन वेगळ्या वाजणं झोनमध्ये असतो ना तो. एक्झॅक्टली. फोन वाजतो. प्रेक्षक जोरजोरात बोलतात. हल्ली ते प्रमाण फार कमी झालंय. पण 100 मधून एकदा एक असा प्रसंग घडतो आणि तो असा व्हायरल होतो. त्याबद्दल तुमचं काय मत? बघा, डिपेंड आहे. हं. म्हणजे एखादं सिरियस नाटक असेल, हं. फुल इंटेन्सिटी आहे. फुल इंटेन्सिटीने तो, फुल एनर्जीने तो काम करतोय कलाकार. हं. सिरियस नाटक आहे. हं. आणि सिरियस नाटक तसं म्हणजे एनर्जी, हं. इंटेन्सिटी लावून सगळं सांभाळून करणं तसं कठीणच असतं. मी जसं म्हणालो की विनोदी फार कठीण आहे तसं. पण आता उलटं आहे बघा. तर ते सिरियसच्या वेळेला फोन वाजला. हं. आता मी बघितलं नाही असतात, पण माझा खूप जवळचा मित्र आहे. हं. तर तो काय रिॲक्ट झाला मला हं. माहीत नाही किंवा ती हं. क्लिप मी बघितली नाही. पण त्या वेळेला, त्या क्षणाला जी त्याची रिॲक्शन आली ना, ती त्याची आतून आली. तो खोटं नाही केलं असेल त्याने. आणि जनरली असं आत्ता नाटकाला ना ती स्टाईल आली, की हं. कृपया आपापले मोबाईल फोन्स हो. आणि लहान मुलं बंद करून ठेवावीत असं किंवा सायलेंट मोडवर ठेवावीत. हे लोकं का सांगतात? की तो त्रास होऊ नये म्हणून. बरं मला प्रेक्षकांना काय म्हणतात, सगळे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत. तुम्ही आलाय ना ₹500 तिकीट काढून. तुम्हाला बघायचं आहे ना नाटक. तर ते नाटक बघा ना, मजा करा ना, एन्जॉय करा ना. की तो कलाकार तुमच्यासाठी जीव ओतून काम करत असतो. तुम्ही त्याच्या प्रेमासाठी आलेले असता. तर तो सगळा वेळ तुम्ही सत्कारणी लावा. आणि अशा वेळेला कधी-कधी काय होतं, म्हणजे आता विशेषतः कोण पुरुष असेल किंवा बाई असेल, कोणी असेल, कदाचित सायलेंट करायला विसरतात लोक. आणि समजा वाजला, आता मी जेव्हा स्टेजवर असतो आणि वाजला, मी एन्जॉय करतो. हा माझा स्वभाव आहे. असतात चिडला तर मी बघा, म्हणजे असतात त्याच्या जागेवर ठीक आहे. आणि ज्यांचा कोणाचा फोन वाजला, जिचा किंवा ज्याचा, ते त्याच्या जागेवरती ठीक आहेत. कारण तो विसरला असेल ना, होऊ शकतं. पण नट म्हणून जर मला विचारलं तर माझं पण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. म्हणजे आजूबाजूला काय चाललं मला कळलं नाही पाहिजे. मला कळतंच का मला आजूबाजूला काय आहे? तर माझं ते डेडिकेशन आहे. पण असं होतं की तो डेडिकेटेड त्या भूमिकेमध्ये शिरला आहे, तो काम करतोय. मला वाटतं एक ह्याच्या वेळेला झालं का ते नाटक कुठचं आहे ना त्याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे नाटक कुठलं नाटक सिरियस होतं. सिरियस नाटक असेल आणि मोबाईल फोन वाजला तर मी मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती करीन हात जोडून, की मी म्हणजे असतात काय बोलला किंवा तो फोन वाजला त्याच्यावर माझी तक्रार नाही आणि असतात चिडला म्हणून मी त्याचं कौतुक करत नाही. पण मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी विनंती अशी आहे की कमीत कमी 3 तास आपण दोघं एकमेकांसाठी एन्जॉय करूया ना. कारण तुमचेच पैसे फुकट जात आहेत. समोरचा नट चिडला की 10 मिनिटं नाटक थांबतं. त्या नाटकाची लिंक थांबते. हो. बाकीचे लोक डिस्टर्ब होतात. त्याच्यापेक्षा कशाला ना. म्हणजे असतात काळेसारख्या असंख्य माझ्या मित्रांना अशी विनंती करेन की एखादा वाजला असेल रे चुकून, जाणत ना मायबाप रसिक प्रेक्षक आहेत, माफ करायला पाहिजे आपण. अगदीच.
हां, म्हणजे मी तर विनोदी नाटकात काम करतो किंवा माझा एखादा सिरियस पॅच चालू असताना जरी वाजला, हं. तरी मी ठरवायला पाहिजे ना माझं काय आहे. म्हणजे मी जर तिथे लक्ष दिला, तर माझं लक्ष तिकडे जाणार. पण मला जर हे पार पाडायचं आहे, माझ्यावरची एक कलेची किंवा माझ्यावरची त्या रोलची जबाबदारी पार पाडायची असेल, तर मी दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष हा खूप म्हणजे आपण म्हणतो अव्हॉइड करणं हे आयुष्यातलं फार मोठं गमक आहे. हो. तुमच्यावर टीका करतात, तुम्ही दुर्लक्ष करा. एखादा माणूस तुम्हाला हसतोय, तुम्ही दुर्लक्ष करा. एखादा अति कौतुक करतो, दुर्लक्ष करा. कारण कसं आहे, खूप कौतुकाने भुरळ पडून आपण जर म्हणजे उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, एवढंच सांगेन सगळ्यांना. म्हणजे खूप अगदीच. प्रसिद्धी मिळाली म्हणून भुलून जायचं नाही हं. आणि काय मला मिळालंच नाही प्रसिद्धी म्हणून खचूनही जायचं नाही. अगदीच. ह्याच्यामध्ये जो सुवर्णमध्य साधतो ना, तो माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये टिकून राहतो. ते राजकारण असू दे. आता राजकारणात पण बघा ना, कालपर्यंत प्रसिद्ध असलेला माणूस आहे ना, पुढे 3-4 महिने दिसला तो कुठच्या कुठे फेकला जातो. कलाकार पण खूप लोक असे आहेत बिचारे, की दिसतच नाहीत. मला कोण दिसलंच नाही. बरीच वर्ष मी त्याला बघितलंच नाही आणि ऑडियन्स आपल्याला विचारतात, हो. "हो, कुठे तुम्ही सध्या दिसत नाही?" खूप वाईट वाटतं तेव्हा. तोच ऑडियन्स जेव्हा आपण दिसत असतो, तेव्हा भरभरून कौतुक करत असतो. बरं आता आपणही काय करू शकत नाही. आपली नाडीच त्यांच्या हातात आहे. माझ्या नाटकाला ते तिकीट काढणार तेव्हा हाऊसफुलचा बोर्ड लागणार. माझा सिनेमा ते तिकीट काढून बघणार तेव्हा दिगंबर नाईक मोठा होणार. बरोबर. माझी सिरियल ते बघणार, टीआरपी वाढणार तेव्हा चॅनलवाले मला घेणार. बरोबर. किंवा माझं शॉर्ट फिल्म असेल, माझी वेब सिरीज असेल, कुठेही बघा ना तुम्ही. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत हो. म्हणजे हे सगळं एकामेकांशी काय म्हणतात ते नातेसंबंध आपल्याला ते जेवढे दृढ होतील, तेवढा माणूस टिकतो आणि जेवढे तुटतील. म्हणजे मला शेवटी ना संसार आणि क्षेत्र याच्यामध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे तुम्ही ते त्याचा कसा सुवर्णमध्य साधता ह्याच्यावरती ते आहे. खूप मस्त आणि शिकण्यासारखं बरंच आहे या सगळ्या गोष्टींमधून. शेवटाला येताना एकच प्रश्न विचारेन, की मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एक गोष्ट सांगू बघा, म्हणजे तुम्ही जर शांतपणे विचार केला, हं. तर भगवान राम, प्रभू रामचंद्र कधी हसले नाहीत आणि भगवान श्रीकृष्ण कधी रडले नाहीत. ते काय हसत. हं. प्रभू रामचंद्रांबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, की प्रभू रामचंद्र जर वनवासाला गेले नसते, तर ते केवळ अयोध्येचे राजा झाले असते. पण ते वनवासाला गेल्यामुळे प्रभू रामचंद्र हे अख्ख्या जगाचे देव झाले. साधं गणित आहे. भगवान श्रीकृष्ण बघा ना तुम्ही. म्हणजे नधरी शस्त्र करी सांगेन गोष्टी युक्तीच्या चारी म्हणणारा माणूस. म्हणजे माणूसच होता ज्याला देव पण प्राप्त झालं किंवा तो अवतार देवाचा असं आपण म्हणतो ना, की 10 अवतारातला 8वा अवतार श्रीकृष्ण आणि 7वा अवतार प्रभू रामचंद्र. म्हणजे हे तुम्ही विचार म्हणून जरी डोक्यात तुमच्या ठेवलं, म्हणजे मला असं वाटतं, की आपल्याला वाटतं तर आपण जर एवढा विचार केला तरी खूप आहे. शेवटी प्रत्येकाचे विचार, आचार हे वेगवेगळे असतात. हो. आपण एखाद्याला आवडणं हा सुद्धा आपल्या नशिबाचा भाग असतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मोठा माणूस होणार असतो. आता राजकीय क्षेत्रात एखादा माणूस मोठा झाला. त्याचं कर्तृत्व तर आहे, पण त्याच्याकडे म्हणजे कसं आहे, जेव्हा तुमचं नशीब चांगलं असतं, जेव्हा तुमचं नशीब वाईट असतं, तेव्हा पडणारा बॉल हा तुमच्या स्टंपवर पडतो. आणि जेव्हा तुमचं नशीब चांगलं असतं, तेव्हा पडणारा बॉल हा तुमच्या बॅटवर असतो म्हणून तुम्ही 6 मारता. आणि लोक तुम्हाला उचलून नाचायला लागतात. आपके मतलब सोचने के ऊपर है की आप क्या हो, ये आपको क्या करना है. आणि मला ना कधी वाईट, मी कधी स्वतःला मोठा शहाणा समजत नाही. लोक म्हणतात दिग्याना खूप स्वतःला शहाणा समजतो. मला खूप लोक माहिती आहेत. मग आणि दुसरं कसं असतं तुम्हाला सांगतो, एक इंडस्ट्रीमध्ये एक अशी जमात आहे, तिला सांगणं खूप आवडतं. हॅलो, अरे काल माझ्यासमोर अमुक अमुक बोलत होता. पूर्वी मी खूप चिडायचो, आता मी ते सोडून दिलं. हो काय, ठीक आहे. माझं कसं असतं, की तुझ्या समोर बोलत होता ना, किंवा मी समजा उद्या अंकिता लोखंडेंना काहीतरी वाईट बोलत होतो, असं तुम्हाला कुठेतरी सांगितलं. माझं मत काय, तिथूनच तुम्ही फोन करायला पाहिजे. का तू माझ्याबद्दल वाईट बोलतो? मी काय घोडं मारलाय? तुला 7 दिवसांनी का आठवतं? असं म्हणजे मला असं वाटतं, जे मी बोललोय. अगदीच, अगदीच. हे खूप भारी आहे. इतकं तुम्ही आयुष्य या कलेसाठी दिलं किंवा तुम्ही इतकं स्ट्रगल केलं. आज जर मी तुम्हाला चान्स दिला, की तुम्हाला तुमचं आयुष्य रिस्टार्ट करायचंय हं. पुन्हा एकदा, काय वेगळं कराल? किंवा काय राहून गेलं, की अरे हे केलं असतं ना, आज मी जरा वेगळा असतो. आज परिस्थिती थोडी वेगळी असते. बघा, मला असं नाही वाटत. ओके.
याचं कारण असं आहे की मी प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड नावाच्या कंपनीत कामाला होतो. फाउंडरी टेक्नॉलॉजी केल्यानंतर मला वाटतं 91ला मी लागलो. हां. तेव्हा मला 91ला जेव्हा मला बोनस आणि पगार आला ना, तेव्हा 17,000 रुपये आले होते. तेव्हा. मग मला कळेना आता खर्च काय करू? हं. मग मी तेव्हा आईला काहीतरी घेतलं, वडिलांना काहीतरी घेतलं, भावनेनं काहीतरी घेतलं असेल, काही घेतलं हं. आणि मग झालं बाकी काय हं. असं. मग वाटलंच नव्हतं ती कंपनी बंद पडेल हो. हं. ती जर चालू राहिली असती ना, तर आज मला 2, 2.5, 3 लाख रुपये पगार मिळाला असता. आणि त्याच कंपनीतल्या काही लोकांनी सांगितलं सुनील दादाला, "अरे हा धडपड करत होता, याला कुठेतरी काम दे." म्हणजे बघा ना, म्हणजे ते काहीतरी असेल ना. मी कदाचित मी तिथे असतो तर मी नोकरीच करत राहिलो असतो. म्हणजे मी प्रीमियर ऑटोमोबाईलला मला वाटतं अजून आदेश बांदेकर हं. चांगला मित्र माझा. हो. आदेश बांदेकर पण प्रीमियर ऑटोमोबाईल वालाच आहे. तो हो. पॅटर्न मेकरला होता आणि मी मोल्डिंगला होतो. मला सांगायचं काय की BSTतले बरेचसे कलाकार आहेत बघा, जे BSTत नोकरी करून ॲक्टिंग करतात ना. हे प्रशांत दामले, त्याच्यानंतर आपला शरद पोंक्षे, शरद हं. दादा हं. बरेच. तर मला तुम्ही जो प्रश्न विचारला ना, की मला असं नाही वाटत. याचं कारण बघा, मी जर समजा ॲक्टर झालो नसतो, तर मला ना म्हणजे माझी इच्छा अशी वकील व्हायचं. मला खूप आवडायचं ते. हं. किंवा मी शिक्षक झालो असतो. माझ्या घरात शिक्षक खूप आहेत. मग त्याने मला सांगितलं होतं बी-एड कर. माझ्या मोठ्या भावाने सांगितलंच होतं. आणि म्हणजे मी इंटरव्ह्यूत कधी सांगितलं नाही की हे शिक्षण आणि हे याच्यामध्ये मी फार रमत नाही किंवा असं. मला ना ॲक्टरच व्हायचं होतं. म्हणून मी घर सोडून आलो. म्हणजे माझी आई वगैरे रडत होती. म्हणजे मी जेव्हा आलो वयाच्या 16, 17व्या वर्षी मुंबईत फिशरमॅन कॉलनीत माझ्या मामांकडे राहायला आलो मी. पत्र्याचं घर होतं. माशाचा स्मेल अमुक-तमुक. पण मला असं काही वाटलं नाही, की मग अरे ह्या घरातनं मी इकडे आलो, मी आता इथे आणि अमुक. काही लोकं बोलतात ना, की असा योगायोग झाला आणि मग असं काही नाही. मला खाच होती मला. मला ॲक्टरच व्हायचं होतं आणि मी ॲक्टर झालो नसतो समजा हं. आत्ता इतका सुप्रसिद्ध, तर मी सुप्रसिद्ध दशावतार नट झालो असतो. कारण मला करायचं तेच होतं. कोकणामध्ये कीर्तनकार पण फार मोठे आहेत ना. हो. परंपरा खूप आहे कोकणाची आणि कोकणी रत्नांची खाण आहे हो. भजनी बुवा झालो असतो. चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, विलास पाटील बुवा, मुणगेकर बुवा, खूप बुवा आहेत ना मोठे-मोठे. म्हणजे ते पण फेम आहे ना त्यांना. आता बरोबर. 2020 वाले माझा गुंडू सावंत आणि संदीप आहे. त्यांना पण हे झालं असतं. म्हणजे मी सांगतो ना, मी कला क्षेत्रातच मोठा झालो असतो. मी तुम्हाला सांगतो. मी जर ॲक्टर अभिनेता म्हणजे आता सुप्रसिद्ध असं मी म्हणत नाही मला, कारण मी म्हणायचं नसतं. समोरच्याने म्हटलं पाहिजे, दिग्या सॉलिड ॲक्टिंग करतो. सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक. दुसऱ्याने म्हटलं पाहिजे. मी म्हणत नाही. हं. सेलिब्रिटी वगैरे. मी नट. समजा हा नट झालो नसतो व्यावसायिक रंगभूमीवरचा किंवा व्यावसायिक इकडच्या व्यवसायात, तर मी दशावतार झालो असतो किंवा मी कीर्तनकार पण होऊ शकलो असतो. हं. थोडंफार गायन जमतं मला किंवा मी भजनी बुवा झालो असतो. असं. आणि काय होतं तुम्हाला सांगतो. आता मी इकडे आहे ना, म्हणून मला असं वाटतं. आता मी बघा, मी शूटिंगला जेव्हा कोकणात जातो ना, मी तिकडचा होऊन जातो. हं. मी तिकडे रमतो. हं. मी तिकडे पेज जेवतो त्यांच्या घरात जाऊन. हं. मी सुका बांगडा आणि कुळथाची पिठी. आपलं मूळ नाही विसरायचं. ते विसरलात की संपला विषय. आणि तुम्ही जमिनीवर राहून काम करा. काही फरक पडत नाही. ते जर तुम्ही राहिलात ना जमिनीवर, तर जगात तुम्हाला दुःखच नाही. म्हणजे आता माझ्याकडे गाडी आहे. ज्या दिवशी मला कळेल मी हप्ता भरू शकत नाही, मी विकून टाकीन. काय फरक पडतो? मी ट्रेनने फिरेन. हे तुम्हाला पाहिजे. मग बघा, टेन्शन सगळ्यांना असतं. दुःख काही लोकं दाखवतात, काही लोकं दाखवत नाही. आणि ज्याने चोच दिली आपल्याला किंवा तोंड दिलंय, त्यांना नाणे दिले. अगदीच, अगदीच. हां. आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं हा इंटरव्ह्यू इतका इन्फॉर्मेटिव्ह होईल. कारण का हां. मी त्यांना आधीही भेटले. ह्या गप्पा आधीही झाल्यात, पण थोड्या वेगळ्या हां. प्रकारे झाल्यात. हो, बरोबर. पण थँक सो मच. आज मला दिगंबर नाईक एका वेगळ्या रूपात, एका वेगळ्या ढंगात दिसले. कदाचित यानंतर आयुष्य वेगळी कलाटणी घेणारे किंवा एका वेगळ्या दिशेने आपण चाललोय. बराच विश्वास तुमचा आमच्यावर आहे, आमचा तुमच्यावर आहे आणि हे असोसिएशन असंच पुढे जात राहणार आहे. बिहाइंड द फेमचा एक मूळ हेतू हाच होता, की दिसतं तसं नसतं. फेम आपल्याला दिसतं, झगमगती दुनिया दिसते, ते तारे दिसतात, आपले सगळे कलाकार दिसतात. पण त्याच्या मागे ही एक माणूसच असतो,
ज्याला खरंच पैशाची गरज असते, त्याला प्रेक्षकांची गरज असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कामाची गरज असते. कारण का फुकट पैसे कोणालाच नको असतात आणि जे हाडाचे कलाकार असतात त्यांना तर नकोच असतात, की तुम्ही नाही दिले मी भीक मागून नाही खाणार. मी भीक मागून खाईन, पण मला फुकट नको. नको नको करेक्ट. तर हे पण सगळं मला एवढं फक्त एक छोटंसं सांगावं असं वाटतं की कलाकाराने ना कुठपर्यंत त्याला सफर करावं लागतं. हं, मला आई वडील नाहीये. हं, ज्या आई वडिलांना वाटत होतं की मी ऍक्टर व्हावा म्हणून मी एवढं सगळं केलं, मरमर केली आणि एका एका उंचीपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय मी. कलाकाराला आयुष्यभर स्ट्रगल आहे. कुठचाच परिपूर्ण कलाकार या जगात नाहीये किंवा परिपक्व कलाकार या जगात नाही. पण अशी तुमच्यावरती परिस्थिती येते की माझी आई जेव्हा गेली तेव्हाही मी नव्हतो, माझे वडील गेले तेव्हाही मी नव्हतो. म्हणजे मी शेवटचा मी चेहरा बघू शकतो ना, शेवटचं तोंड मला आईचं बघायचं, वडिलांचं मी बघू नाही शकलो. कारण माझ्या वेळेला ट्रेन नव्हती, मला एस टीने जायचं. माझ्या वेळेला मोबाईल नव्हते, माझ्या वेळेला पेजर पण नव्हता. म्हणजे जेव्हा झालं तेव्हा कुठून तरी एक फोन यायचा, मग तो शेजारी आलेला फोन आपल्याला कळायचा. तोपर्यंत आई म्हणजे माझी गेली आहे. 2 दिवस ठेवू शकत नव्हते, कोकणातला माणूस आहे. तर हे सुद्धा पचवण्याची ताकद तुमच्यात हवी. माझी आई पण हार्ट अटॅकने गेली, माझे वडील पण हार्ट अटॅकने गेले आणि खूप अगदी कमी वयात गेले. जे आज माझ्याबरोबर पाहिजे होते, जे माझं हे सगळं बघायला, पण ते नाही आहेत. हे पचवण्याची शक्ती सुद्धा एका कलाकारामध्ये लागते, तेव्हा त्याने या क्षेत्रामध्ये यावं. हा प्रश्न माझ्याकडे होताच, की कारण का हे तुम्ही पहिल्याच प्रश्नाचं उत्तर मला दिलेलं, की हां. आईने ज्या आईला वाटत होतं, की मी हो, काम करावं, बरोबर. ती आईच जेव्हा माझ्याकडे खूप गोष्टी आल्या, जेव्हा तेव्हा मला ती नव्हती. तेव्हा पण शेवटी बघू नाही शकलो ना, हे एक फार मोठं दुःख आहे. पण ते ठीक आहे, होत आहे. म्हणून पहिली मुलगीच झाली तुम्हाला. पहिली बेटी धनाची पेटी. येस. आणि तुमचं लाईफ त्याच्यानंतर चेंज झालं हो, आणि 100%. हो. म्हणजे एखादी लक्ष्मी घरात येते, आईच आली आहे घरात. आई घरातली. हो, आईचंच नाव ठेवलं तिने. हो. हो, हो, हो. काय नाव तिला ठेवलं? आई माझ्या आईचं नाव होतं स्नेहलता. हां. आता माझ्या मुलीचं नाव श्रुती. पण हं. तिला आईचंच हे केलं म्हणजे. अच्छा. तशीच तिचा थोडासा स्वभाव पण तसाच आहे. हं. तोंडावर बोलणं. हं. आणि माझा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा ते सगळे त्याला आबा आबा म्हणायला लागले. म्हणजे माझ्या वडिलांना आबा म्हणायचे. हं. माझ्या वडिलांचं नाव नारायण. ते पण एक हौशी रंगभूमीवर काम करणारे कलाकार होते. कदाचित त्यांची जीन्स माझ्यामध्ये आली. हं. आणि आबा आबा तर मी एक इंटरव्ह्यू दिला होता. आबा आबा का म्हणतात? हं. तर जगात आईचं महत्व खूप. आई हे सत्य, बाप फक्त विश्वास ना. बरोबर. आईचं महत्व खूप आहे, वडिलांचं नाही. तर मी म्हटलं असं नाही आहे रे, आबा अशासाठी म्हणतात की आईतला आ हं. आणि बाबातला बा हे दोन्ही सामावून घेण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे ना, तो आपला बाप असतो, म्हणून आबा. तर ते माझ्या आता मुलाला हे करतात, म्हणजे म्हणतात त्याला आबा आबा, तिकडची लोक काही. हं. आणि तो आता BMM करतो, तो माझ्या क्षेत्रात कदाचित येईल. पण मी त्याला सगळ्या नवीन कलाकारांना मी जे सांगतो ते माझ्या मुलाला सांगितलं की ॲक्टिंगमध्ये अडकू नकोस, टेक्निकलमध्ये गेलास तर अगदीच काय नाही तर असिस्टंट कॅमेरा म्हणून तरी 30 दिवस काम करशील असं. आणि सातत्याने काम करत राहतो. जे येईल ते सगळं काम चांगलं असतं. मी केलेलं काम उत्तम काम म्हणून करतो, म्हणून आजपर्यंत मी इथे आहे. अगदीच. बिहाइंड द फेम या आपल्या नवीन कार्यक्रमाचा नारळ तुम्ही फोडलाय. येस. तर मला असं वाटतं कोकणी माणूस आलाय, पहिलाच एपिसोड आहे. गाराणं गाराणं घातलं घालणार ना, मी घालणार. तुम्ही गाराणं सांगितलं नसतं तरी मी घातलं असतं. नमस्कार, मी गाराणा घालतोय. हो, आमचा कार्यक्रम सुरू होता बिहाइंड द फेम. आणि ह्या कार्यक्रमात पहिल्यांदाच नारळ फोडूचो मान माका ह्यांचे मी दिलेलो हा. बरं, ह्या कार्यक्रमात मी हैसर कशासाठी आहे किंवा हो कार्यक्रम ज्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे येतात त्या चॅनलमध्ये मी कशासाठी असं किंवा त्या चॅनलमध्ये माका पहिलो मान कशासाठी दिले नाही किंवा माका कशासाठी रिस्पेक्ट दिले नाही ह्या तुमका कळात. ह्या सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण तरीसुद्धा मी हे इलंय तर मी गारणं घालतलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचं. आता अजून एक आहे की मी गारणं घालतोय त्या बऱ्याच लोकांना आवडतं. माझ्या गाण्याची कॉपी करून लोक आता गाणं घालूक लागले. ह्याचाही मका काही दुःख नाही, मका आनंदच आहे. माझा गाणं सगळीकडे फेमस. मग काही लोक ह्या पण म्हणतात दिगंबर नाही का, दुसरं काय आता फक्त गाराणाची आता असं म्हणणाऱ्यांका मी एक प्रेमाचा संदेश असं देईन की दिगंबर नायका जा गाराणा येता किंवा दिगंबर नाईक ज्या गाराण्यामुळे फेमस झालो त्या गाराणा त्यांनी आयुष्यभर घालू आहे. कारण त्या गाराण्याच्या प्रति दिगंबर नाईकाचा प्रेम पण आहे आणि त्या गाराण्याचे उपकार माका फेडूचे आहेत.
म्हणून आज मी हैसर परत एकदा गाणं घालतोय. सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचा, तुम्ही पण होय महाराजा म्हणायचा, कारण आमचं पहिलं ह्या, आणि सगळ्यांनी भरभरून आमका आशीर्वाद द्यायचे. जय देमरजा 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. होय महाराजा. सालाबाद प्रमाणे हैसर दिगंबर नाईक इट्स मज्जा ह्या चॅनलमध्ये इल्लेलो हा महाराजा. इट्स मज्जा ह्या चॅनलवरती बिहाइंड द फेम म्हणजे आम्ही फेमस झालेल्या चेहऱ्याच्या पाठीमागे नक्की काय ह्या दाखवण्याचो हो ह्यांचो प्रयत्न चालू आहे महाराजा. होय महाराजा. ह्या प्रयत्नात जास्तीत जास्त यश येऊ दे महाराजा. होय महाराजा. अतिरथी महारथी असे सगळे अभिनेते हैसर येऊन त्यांका व्यक्त होण्याची बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. प्रत्येक अभिनेत्याक काम मिळण्यासाठी आणि त्याच्या हाताची आणि तोंडाची गाठ बसण्यासाठी आणि त्याच्या पोट भरण्यासाठी तू भरभरून आशीर्वाद दी महाराजा. होय महाराजा. खैचोय समजा अभिनेतो असलो तरी त्याका कास्टिंग करण्याची प्रत्येक कास्टिंग डिरेक्टरला सुद्धा बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. आताच्या चॅनल मध्ये ज्याचे जास्त फॉलोअर्स असत त्याकाच फक्त कास्टिंग करतात, पण ते फॉलोअर्स न बघता ह्याच्याकडे अभिनयाचे कितके गुण असत ह्याचा विचार करण्याच्या सगळ्या चॅनलच्या इपिंग का बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. जास्तीत जास्त लोकांना काम मिळेल, आमचा ह्या कला क्षेत्राची भरभराट होऊन सगळीकडे प्रसिद्ध होऊन ज्या इट्स मज्जावरती हो कार्यक्रमा त्या इट्स मज्जाचा नाव महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती फेमस होऊन दे महाराजा. होय महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. होय महाराजा. अंधार मेळाचं आणि 12 पाचाचं गणित 1 कर 1 21 कर 5 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्या कलाकारांका तंत्रज्ञानांका सगळ्या टीव्ही चॅनल्सला आमच्या इट्स मज्जाला ह्या सगळ्यांका सुखी समाधी ठेवून त्या सगळ्यांची भरभराट कर महाराजा. होय महाराजा. आणि ह्या सगळा मी घातलेला गाराना पावन करून आमचो हो बिहाइंड द फेम नावाचो कार्यक्रम हो जगभरात प्रसिद्ध होऊन जास्तीत जास्त लोकांनी हो बघून सबस्क्राईब करून लाईक्स वाढवून हो जो कार्यक्रम आहे तो सगळ्या कार्यक्रमांपेक्षा मोठं होऊन इट्स मज्जा ह्या चॅनलचं नाव जगाच्या पटलावरती असा मोठा आणि उंच होऊन सगळ्यात मोठा होऊन दे रे महाराजा. होय महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. खूप मस्त. आणि सुरुवात यापेक्षा भन्नाट यापेक्षा भारी अशी होऊच शकली नसती. आम्ही काहीतरी सरप्राईज घेऊन येतोय, ते काय आहे ते तुम्हाला येत्या काही दिवसात कळेलच. दिगंबर नाईक हे फक्त विनोदी कलाकार नाही आहेत, त्यांनी जो अभिनय केलाय आणि जो इट्स मज्जा तुमच्यासमोर आणणार आहे तो कदाचित ना भूतो ना भविष्यती असणार आहे. कारण ज्यांनी त्यांचं फक्त विनोदी काम बघून त्यांना नकार दिला त्या सगळ्यांना एक खूप मोठं शॉकिंग चपराक आणि अशा बरेच शब्द असणारे जे मला नाही घ्यायचे. ते काम तुम्ही बघा आणि त्यानंतर पुन्हा एक इंटरव्ह्यू घेऊ आणि ते काम तुम्हाला कसं वाटतं याची पोच पावती त्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की द्या. आणि हा जो ब्रिज आमच्या दोघांमध्ये आहे तो नक्कीच एका महिन्याभरात कंप्लीट होईल आणि तुमच्या समोर येईल आणि दिगंबर नाईक पुन्हा एकदा त्याच जोशात तुम्हाला दिसतील. बिहाइंड द फेम मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला ह्या कार्यक्रमाला बोलवलात पहिल्या एपिसोडला, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. बिहाइंड द फेम हा कार्यक्रम तर फेम त्याला खूप मिळणार हेही सांगतो. आणि इट्स मज्जाचे मी जेवढं काय म्हणतात ते उपकार मानीन तेवढे कमी आहेत. इट्स मज्जासाठी मी जेवढं बोलेन ते कमी आहेत. ह्याचं कारण माझ्यासारख्या एका कलाकाराला म्हणजे ज्याच्यावरती विनोदाचा स्टॅम्प आहे, ज्याच्यावर मालवणीचा स्टॅम्प आहे, अशा कलाकाराला घेऊन त्याच्यातले गुण ओळखण्याची ताकद ज्या चॅनलमध्ये आहे त्या चॅनलसाठी मी खूप खूप धन्यवाद. मी जेवढे धन्यवाद तुमचे मानेन तेवढे कमी आहेत. परत एकदा इट्स मज्जाचे खूप खूप धन्यवाद मानतो. बिहाइंड द फेम या कार्यक्रमाचे धन्यवाद. अंकिता लोखंडे तुमचेही खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इट्स मज्जा ओरिजिनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बिहाइंड द फेम या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला नेक्स्ट कोणत्या सेलिब्रिटीला बघायचं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही प्रयत्न नक्कीच करू. मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.